आपण परत एकदा करतो म्हणजे सिलिका कंटेंट वरून आपण 3 क्लासिफिकेशन करतो, ऍसिडिक रॉक, इंटरमिडिएट रॉक आणि बेसिक रॉक. मग त्याचे एक्झाम्पल आपण पाहिले होते. त्यानंतर सेडिमेंटरी रॉक त्याचे एक्झाम्पल आपण पाहिले होते. त्याच्यानंतर सॉइल कशी तयार होते, तर त्या सॉइलला वेदरिंग जी प्रोसेस आहे, तर ती वेदरिंग प्रोसेस आपण स्टडी केली होती. आणि त्यानंतर फॅक्टर ऑफ वेटिंग वेदरिंग त्या प्रोसेसला आपण पाहिले होते. त्यानंतर आपण बघितले होते की सॉइल प्रोफाईल. सॉइल प्रोफाईल म्हणजे व्हर्टिकल क्रॉस सेक्शन मध्ये सॉइल कशी दिसते, वरून खालीपर्यंत गेल्यानंतर कशी दिसते, आणि त्याचे वेगवेगळे जे होरायझॉन्स होते, ओ ए, ई, बी, सी, आणि त्याचं डिस्क्रिप्शन आपण पाहिले होते. त्याचबरोबर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण पाहिले होते. आता ह्याचा पुढचा मुद्दा आहे आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. म्हणजे त्यानंतर आता 2 गोष्टी असतात. एक पिकाला वाढीसाठी एक एरियल एन्व्हायरमेंट म्हणजे आपलं जे हवामान, पोषक हवामान आवश्यक असतं. त्याचबरोबर जसं जमिनीच्या वरती जसं क्रॉप वाढतं, तसं सुरुवातीला आणि खाली जमिनीच्या खाली म्हणजे तिच्या मुळांची वाढ होत असते, आणि त्या मुळांमधूनच काय मिळत असतात, प्लॅन्ट न्यूट्रिएंट्स हे पिकाला मिळत असतात. त्यामुळं हे जे आहे की आपण जे म्हणतो की पिकाच्या वाढीसाठी एरियल एन्व्हायरमेंट, त्याचबरोबर काय गरजेचं आहे, तर जे सॉइल एन्व्हायरमेंट, ह्या दोन्ही गोष्टींची गरज आहे. तर आपल्याला सॉइल एन्व्हायरमेंट, आता एरियल पाऊस कधी पडणार आहे, वारा कधी वाहणार आहे, त्या गोष्टी आपल्याला काय करतायत, आपल्याला कंट्रोल करता येत नाहीत. कंट्रोल करता येत नाहीत म्हणजे एरियल एन्व्हायरमेंट म्हणजे पाऊस, वादळ, ह्या गोष्टी ज्या होत आहेत त्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, किंवा कांट कंट्रोल आपण इझिली आपण कंट्रोल करू शकत नाही. मात्र जे सॉइल एन्व्हायरमेंट आहे, आपण जमिनीची नांगरणी केली की त्याच्यात हवेचं प्रमाण आपण वाढतं. त्याचबरोबर आपण नांगरणी करतो, नंतर त्यानंतर कुळं वापरतो, त्यानंतर त्याचं लेवलिंग करतो. ह्याच्यामुळे काय होतं, आपण फेवरेबल क्लायमेट म्हणजे फेवरेबल सीड बेड, म्हणजे ज्यामध्ये आपण काय करणार आहे, धान्याचे जे सीड्स आहेत किंवा बिया आहेत ते आपण रुजवणार आहे, तर ते आपण फेवरेबल क्लायमेट त्याला तयार करतो. तर हे कसं आहे, सॉइल एन्व्हायरमेंट हे आहे सॉइल एन्व्हायरमेंट. आता सगळे जॉईन झाले असले तर आपण पुढचा पार्ट चालू करू. तर हे सॉइल एन्व्हायरमेंट आणि एरियल एन्व्हायरमेंट ज्यासाठी क्रॉपसाठी गरजेचं असतं कोणते, तर टेम्परेचर आहे, त्यानंतर ह्युमिडिटी आहे, त्याचबरोबर सोलार रेडिएशन आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या त्याला क्रॉपला गरज असते. त्यानंतर ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा पण तेवढा डायरेक्ट इम्पॅक्ट नाहीये, पण इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या एरियल झाल्या सॉइलच्या. तर सॉइलच्या आपल्याला स्टडी करायच्या. आता सॉइलच्या 3 प्रॉपर्टी आहेत, एक फिजिकल आहेत, दुसरे केमिकल आहेत आणि बायोलॉजिकल आहेत. तर त्यातले आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल आज पाहणार आहोत. तर त्या सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्या सॉइल स्ट्रक्चर म्हणजे जमिनीचा जो पोत म्हणतो तो, त्याचबरोबर सॉइलचं स्ट्रक्चर, सॉइलचं एरिएशन, सॉइल वॉटर आणि सॉइल एअर, सॉइल टेम्परेचर, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सॉइलच्या फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये येतात. अजून 1 मिनिट वाट बघूया आणि बाकी आपण चालू करू. मग 100 पार्टिसिपेंट तर आपले झालेले आहेत. ग्रुपवरती आता मी नोट्स टाकलेले आहेत, त्या नोट्स ओपन करून ठेवा आणि श्रीधर सर शिकवत असताना त्या नोट्स तुम्ही स्कॅन करत राहणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूया मग आता. येस सर. ओके, ठीक आहे. तर आपण पाहणार आहोत आज पहिल्यांदा आपण बघणार आहोत की नोट्स उघडल्यानंतर तुमच्याकडे पहिली आहे की सॉइल स्ट्रक्चर नावाची प्रॉपर्टी आहे. मराठीमध्ये याला जमिनीचा पोत असं म्हणतात. काल आपण पाहिलं होतं की सॉइल तयार कशी होती, म्हणजे माती तयार कशी होती. आता मातीचा पोत, मातीचा पोत म्हणजे काय, तर माती कणांची बनलेली असते. आता मातीच्या कणांपासून बनलेली असते, तर त्या मातीमध्ये फक्त वेगवेगळ्या प्रकारचे कण असतात आणि त्याची साईज वेगवेगळी असते. मग काही त्यात सँडचे कण असतील म्हणजे वाळू, काही सिल्ट म्हणजे पोयटा, आणि तिसरं चिकण माती. आता हे कसं ठरवलं जातं, सँड आहे, सिल्ट आहे का क्ले आहे, तर हे जे डायमेन्शन आहे
ते त्याच्या आकारावर ठरतं, किती डायमीटर त्यांचा आहे, तर त्याच्यावर त्यांचं काय ठरतं, तर त्याची साईज ठरते. तर त्या साईज वरून ठरतं. आपण बघितलं की आपण सँड आहे, तर ती सँड आपण ज्यावेळी आपण बांधकामासाठी वाळू वापरतो, ते आपण काय करतो, परत त्याला चाळणी लावतो. चाळणीतून काय करतो, बारीक बारीक जी सँड आहे ती आपण बांधकामासाठी वापरतो. तसंच आपण घरामध्ये पण आपण काय करतो, पीठ चाळून वापरतो. तर त्यावेळी तिथे एकदम फाईन जी चाळण असते, बरोबर आहे. इंग्लिशमध्ये त्याला मेश म्हणतात. तर त्यापासून आपण जसं सँड, सिल्ट, क्ले ह्या कुठल्या कणांपासून कणांच्या आकारावर काय करतं, ती सॉइल कशा कशा प्रकारे बनलेली आहे त्याच्यावर ठरतं. आता जर तुम्ही ब्लॅक कॉटन सॉइल बघितली, तर त्याच्यामध्ये क्लेचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे क्ले म्हणजे काय, तर चिकण माती. तर ती कसं आहे, त्याच्या कणांचा आकार एकदम फाईन आहे. म्हणजे तो आपण डोळ्यानं पाहू शकत नाही. त्याला मेकॅनिकल अनालिसिस करावं लागतं लॅबोरेटरीमध्ये. मायक्रोस्कोप खाली ते दिसू शकतात कण किती लहान आहेत ते. त्यानंतर सिल्ट आहे. आता ते खाली ज्यावेळी तुम्ही आपण हे जर ज्यावेळी तुम्ही डायमेन्शन बघितला, तर तुमच्या लक्षात येईल. आता आपण जो जनरली आपण बघतो की दगड, दगड म्हणतो. तो दगडाची काय आहे डायमेन्शन, डायमीटर काय असतो, तर 20 पेक्षा जास्त. म्हणजे 2 सेंटीमीटर पेक्षा त्याचा डायमीटर जास्त असेल, तर आपण त्याला दगड म्हणतो. ही इंटरनॅशनल सिस्टीम आहे. आणि युएसचं जे ऍग्रिकल्चर आहे, डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, युएस डिपार्टमेंट ऑफ त्यांची एक वेगळी सिस्टीम आहे. तर त्याच्यावर हे दोन्ही मी कम्पॅरेटिव्ह देणार, डिस्कस करणार आहे, कारण की याच्यावर दोन्हीवर पण प्रश्न आलेला आहे. तर स्टोन म्हणजे काय, तर 2 सेंटीमीटर किंवा 20 मिलीमीटर पेक्षा ज्याचा डायमीटर जास्त असतो, तर त्याला आपण काय म्हणणार, स्टोन असं म्हणणार, दगड. आता दगडापेक्षा ग्रॅव्हल, तर 2 ते 20 ह्याच्यामध्ये ज्याचा आकार डायमीटर असतो, त्याला आपण ग्रॅव्हल असं टर्म आहे, ग्रॅव्हल. त्यानंतर तिसरा आहे फाईन अर्थ. 2 पेक्षा कमी ज्याचा डायमीटर आहे त्याला आपण फाईन अर्थ म्हणतो. आता आपण म्हणतो की वाळू 2 प्रकारचे आहे. एक कोर्स सँड म्हणजे जाडी भरडी वाळू म्हणतो ना आपण मराठीमध्ये. तर कोर्स सँड त्याचं डायमीटर आहे 0.2 टू 2 0.2 टू 2 आता त्याच्यानंतर एकदम फाईन सँड म्हणजे बारीक बारीक वाळू. बारीक वाळू कशी आहे, तर आता इथं बघा अजून एक पॉइंट वाढतो. 0.02 टू 0.2 यांचं डायमीटर काय इतका असेल तर त्याला फाईन सँड असं म्हटलं जातं. आता सिल्ट मध्ये पुन्हा आणखी एक झिरो वाढतो. म्हणजे 0.002 टू 0.02 सिल्टचं डायमीटर आहे. आणि क्ले मध्ये पुन्हा अजून एक शून्य वाढतो. पुन्हा अजून एक शून्य वाढण्यापेक्षा आपण लेस दॅन 0.002 पेक्षा जर त्या मातीच्या कणांचा आकार असेल तर त्याला आपण क्ले म्हणतो. म्हणजे ही सिस्टीम सगळेचे सगळे आपल्याला पाठ पाहिजे, कारण की ह्याच्यामध्ये सिल्टचं विचारलेलं आहे, क्लेचं विचारलेलं आहे, फाईन सँडचं विचारलेलं आहे, किंवा कोर्स सँडचं आकारांचं प्रमाण विचारलेलं आहे. त्यामुळे हा चार्ट तुम्हाला इंटरनॅशनल सिस्टीमचा पाठ पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी युएसडीए म्हणजे युएसचं जे डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर आहे त्यांच्या क्लासिफिकेशनवर एक प्रश्न विचारलेला आहे. तर त्यांच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे, ठीक आहे. आता याच्यावर प्रश्न कसा आलेला आहे, तर क्ले पार्टिकल कसं विचारतील, तर व्हॉट इज द डायमीटर ऑफ क्ले पार्टिकल. ऑप्शन मध्ये हे सगळेच देतील, फाईन क्लेचं, सिल्टचं, फाईनचं आणि कोर्सचं. तर त्याच्यामध्ये जो लेस दॅन 0.002 ह्याच्यापेक्षा कमी जर कणांचे आकार असेल, डायमीटर असेल, तर त्याला काय म्हणणार आपण, क्ले म्हणणार आहे. सिल्टला 0.002 टू 0.2 म्हणजे हा सगळ्याचा ह्याच्यावर प्रश्न असाच येऊ शकतो, डायरेक्ट येणार. आपल्याकडे क्ले, सिल्ट आणि सँड हे 3 महत्वाचे पार्टिकल आहेत. त्याच्यापेक्षा कसं आहे, दगड असतील तर ते काय नाही, दगडाचं रूपांतर आपण मातीत झाल्यानंतरच ते कन्सिडर करतो. पण प्रश्नांचा कसा हा चार्ट रेड्डी अँड रेड्डीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, जशाच तसा. तर चार्ट दिलेला आहे रेड्डी पुस्तकामध्ये, तर त्याच्यावर विचारू शकतो. तर ऍडिशनल ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, तर युएसडीए ची जी सिस्टीम आहे ते कुठल्या, आता रेड्डीमध्ये, कत्त्यांमध्ये किंवा आणखी कुठल्या पुस्तकामध्ये नाहीये, तर ती सॉइल सायन्सचं डी के दासचं पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये आहे. ती मी एक क्वेश्चन आला होता, त्यामुळे त्याच्यावर मी हे बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथून घेतलेल्या आहेत. आणखी एक क्वेश्चन आला म्हणजे आणखी एक क्वेश्चन येऊ शकतो.
तर कसं आहे, आता इथं बघा सँड म्हणजे दोन प्रकार केलेले आहेत त्यांनी, कोर सँड आणि फाईन सँड. तर युएसडीए काय केलेलं आहे, तर त्याचे 5 प्रकार केलेले आहेत. आपल्या इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये 2 क्लासिफिकेशन आहे, कोर सँड आणि फाईन सँड. तर युएसडीए न त्याचे 5 प्रकार केलेले आहेत, 5. तर त्याला काय त्यांनी काय केलेलं आहे, व्हेरी कोर्स म्हणजे जास्त जाडी भरडी जर वाळू असेल तर ती 2 mm ते 1 mm कणांचा आकार असेल, 2 mm ते 1 mm, तर त्याला व्हेरी कोर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर कोर्स म्हणजे 1 mm ते अर्धा mm, 1 to 0.5 अर्धा mm असेल तर कोर्स म्हटलं जातं. मीडियम सँड मध्यम वाळून जर असेल तर 0.5 to 0.25. फाईन म्हटलं की फाईन तर तिथं काय 0.25 ते 0.10. आता इंटरनॅशनल सिस्टीम आणि युएसडीए मध्ये फरक बघा, इथं 0.02 टू 0.2 आहे. म्हणजे इथं बघा तुम्ही म्हटला तर फार तर इथं काय आहे, 0.20, इथं काय येतं 0.25 ते 0.10. इथं डायरेक्ट फाईनचं दिलेलं आहे आणि व्हेरी फाईन त्यांनी दिले 0.10 ते 0.05 इथपर्यंत दिलेलं आहे युएसडीएचं. आणि याच्यावरचा एक प्रश्न, तर तिकडं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, सगळ्यांना आवाज ऐकू येतोय ना? येतोय आवाज, एकदम क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. तर आता आपण डेफिनेशन कडे जाऊ. आता सॉइल स्ट्रक्चर म्हणजे काय, जमिनीचा पोत म्हणजे काय, तर सॉइल स्ट्रक्चर रेफर्स टू द रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट आणि क्ले. रिलेटिव्ह प्रपोर्शन म्हणजे काय, तर आता जर समजा राजस्थान मधली वाळू असतील, राजस्थान मधली माती असेल, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, सँडचं प्रमाण जास्त असणार आहे, सिल्टचं प्रमाण त्याच्यापेक्षा कमी आणि क्ले आणखी कमी. जर तुम्ही कुठली कोकणातली माती घेतला तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, सिल्टचं प्रमाण जास्त आहे, सँड नसते, सिल्टचं प्रमाण जास्त आहे, क्लेचं कमी आहे. आणि जर तुम्ही इकडची जर आपण सांगितलं ते ब्लॅक कॉटन सॉइलचा पट्टा घेतला, धुळ्याची नागपूर, त्याच्यामध्ये काय असणार आहे, काळ्या मातीमध्ये काय असणार आहे, क्लेचं प्रमाण जास्त असणार आहे, त्याच्यामध्ये सिल्ट पण असणार आहे, सँड पण असणार आहे, पण ते त्याचं प्रमाण कसं असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे ज्याच्या प्रमाणावर ज्या सॉइल मध्ये जास्त आहे, सँड समजा जास्त असेल तर त्याला सँडी सॉइल असं म्हटलं जातं. ज्यामध्ये सिल्ट जास्त असेल किंवा पोयटा, मराठीमध्ये पोयटा, तर ते सिल्ट जास्त असेल तर पोयटा असं म्हटलं जातं. आता क्ले जास्त असेल तर त्याला क्ले सॉइल असं म्हटलं जातं. तर ह्याचं क्लासिफिकेशन तुम्ही खाली बघू शकता, एक खाली चार्ट दिलेला आहे बघा, स्ट्रक्चरल क्लासेस ऑफ सॉइल, हे 12 क्लास आहेत टोटल, 12 क्लास. तर ह्याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाहीये, फक्त काय विचारतील त्याच्यामध्ये, तर ह्यामध्ये आता ते हे खूप पाठांतर करणं मला पण शक्य नाही, कुणालाच शक्य नाही, त्यामुळे ह्या पाठांतराच्या ह्याच्यात जाऊ नका. फक्त एवढं लक्षात ठेवा, सँड म्हटलं, सँडी सॉइल म्हटलं तर त्याच्यामध्ये जर 85 ते 100% सँडच असणार आहे, सिल्टचं प्रमाण 0 ते 15 असणार आहे, क्ले 0 ते 10 असणार आहे, व्हेरी असू शकतं की सगळं. म्हणजे जर तुमच्याकडे 85% पेक्षा जास्त प्रमाण म्हणजे सँडचं असेल तर त्याला सँडी सॉइल म्हणतात. जर सिल्टचं बघा, 3 मेजर बघू आपण. सिल्ट जर किती आहे, तर सिल्टचं 80 पेक्षा जास्त असेल तर त्याला सिल्ट सॉइल असं म्हणू शकतो आपण. आणि क्लेचं प्रमाण मात्र आहे ना, ज्या चिकन माती जे फाईन ग्रेन्स आहेत आपले, जे एकदम बारीक कण, ह्याचं प्रमाण 40% पेक्षा जास्त असतील तर त्याला आपण क्ले सॉइल म्हणतो, क्ले सॉइल 40% पेक्षा जास्त. हे 40% पेक्षा जर कमी असेल तर आपण त्याला क्ले सॉइल म्हणत नाही. तर म्हणजे एकदम बारीक कणांचं प्रमाण हे 40% आहे. जर कुठलीही क्ले सॉइल म्हणायचं असेल तर त्याच्यामध्ये 40% ह्या चिकन माती असलीच पाहिजे. म्हणजे हे 3 लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत. जर सँड मध्ये मोर दॅन 85% जर प्रमाण असेल कोणत्याही सॉइल मध्ये सँडचं, तर त्याला आपण सँडी सॉइल असं म्हणू शकतो. लोम किंवा सिल्ट असं आहे, नाव आहे ते, लोम किंवा सिल्ट. तर ह्याच्यामध्ये 80% पेक्षा जास्त जर सिल्ट असेल तर आपण त्याला सिल्ट सॉइल म्हणू शकतो, सिल्टी सॉइल. आणि जर 40% पेक्षा जास्त असेल तर त्याला क्लेई सॉइल असं
म्हणू शकतो. म्हणजे कोणत्या कणांचं प्रमाण डॉमिनंट आहे त्या सॉइलमध्ये त्याच्यावरून ठरलं जातं. जर हे लक्षात ठेवा, जर विचारलाच प्रश्न तर किती टेक्स्चरल क्लास आहेत, तर 12 क्लास आहेत. तर हे लक्षात कसं ठेवायचं, तर असं आहे म्हणजे कसं आता सॅन्ड मध्ये टोटल सँडच आहे. लोमी सँड म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, थोडं सिल्टचं प्रमाण जास्त आहे, 30% पर्यंत आलं. सँडी लोम म्हटलं की सिल्टचं प्रमाण, कारण की सँडी आणि लोम दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे बघा, इथं सँडी 43, इथं 50 आणि इथं 20, म्हणजे लोमचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलं. आता लोम आणि सिल्ट पॅरलल आहेत. फक्त लोम म्हणजे काय, तर जे सँड, सिल्ट आणि क्ले हे इक्वल प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे इक्वल प्रोपोर्शन मध्ये असू शकतात, म्हणून त्याला लोम असं, म्हणजे मध्यम, सँड पण नाही आणि क्ले पण नाही, ह्याचा मधला जो प्रकार आहे तो त्याला लोम किंवा सिल्ट असं म्हटलं जातं. तर सिल्ट ही सगळ्यात आयडियल सॉइल ही लोम सॉइल असं म्हटलं जातं. हे एक लक्षात ठेवा, सगळ्यात आयडियल सॉइल फॉर ऍग्रिकल्चर. तर लोम का म्हटलं जातं, ह्याचं रिझन आहे. जर तुम्ही वाळवंटातली माती बघितली, म्हणजे सँडी सॉइल बघितली, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, खूपच पोरस असते, म्हणजे भुसभुशीत असते. तुम्ही जर वाळूत गेला तर तुम्ही पळाल्यानंतर त्याच्यामध्ये जरी पाणी ओतलं तर ते लगेच खाली मुरतं, म्हणजे त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते आणि काय त्याच्यामध्ये लगेच पाणी झिरपण्याचं प्रमाण, तर ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, वॉटर होल्डिंग त्याचे कारण वॉटर होल्ड करू शकत नाहीत, ते लगेच काय होतात, ग्रॅव्हिटेशनल मध्ये खाली जातात. ते जर तुम्ही पाणी काळ्या मातीत ओतला तर ते पाणी लवकर जात नाही, जमिनीत मुरत नाही, पण ज्यावेळी ते मुरतं त्यावेळी ते काय करतात, ते कण धरून ठेवतात बघा. ते लगेच ते स्वेल होते, फुगते जमीन आणि आपला पाय शिरतो. सँडी सॉइल लगेच पाऊस पडला लगेच ते पाणी मुरणार. तिथं थोड्या वेळाने तुम्ही तासा 2 तासाने गेला तर तिथं काही पाणी शिल्लक नसणार, तुम्ही डायरेक्ट चालू शकता. आणि ह्या सँड आणि क्ले मधला ऑप्शन आहे सिल्ट. त्या सिल्ट मधला पण लोम हा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये बघा 23 ते 52, 28, 50, 7 ते 27, म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर तिन्हींचं आयडियल प्रोपोर्शन आहे, योग्य असं. आणि ह्या लोमचा फायदा कसा आहे, तर ह्याच्यामध्ये सँड पण आहे आणि क्ले पण आहे. म्हणजे सँडमुळे काय होणार आहे, त्यांच्यात एरिएशन पण असणार आहे, म्हणजे सॉइल एअर, कणांचा आकार कसा आहे थोडासा मोठा असल्यामुळे काय असणार आहे, सॉइल एअर पण असणार आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सिल्ट असल्यामुळे असणार आहे. आणि क्ले मुळे काय असणार आहे, न्यूट्रिएंट्स किंवा चांगली ग्रोथ होण्यासाठी क्ले आहे. तर ब्लॅक कॉटन सॉइल हे न्यूट्रिएंट चांगलं प्रोव्हाइड करते. ह्या तिन्हीमध्ये सगळ्यात जास्त जे न्यूट्रिएंट सप्लाइंग कॅपॅसिटी कोणाची असेल तर ती ब्लॅक कॉटन सॉइल. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काळ्या मातीमध्ये चांगली पिकं येतात, लाल मातीमध्ये कमी पिकं येतात. आणि जे वाळवंटी मृदा आहे, सँडी सॉइल, ह्याच्यामध्ये खूपच कमी पिकं तिथं घेतली जातात. हा जो चार्ट आहे हा पाठ करण्याची काही गरज नाही, फक्त तुमच्या लक्षात ठेवा फक्त की एवढे एवढे आहेत 12. ठीक आहे. तर पहिल्या पेज मध्ये आपण 2 बघितले, पहिली 2 क्लासिफिकेशन बघितले. परत पहिल्या पेजवर या. तर सॉइल स्ट्रक्चर, ठीक आहे. द साइज ऑफ पार्टिकल इन मिनरल सॉइल, त्याला काय आपण म्हणतो सॉइल स्ट्रक्चर, नॉट सब्जेक्ट टू रेडी चेंज बाय कल्चरल प्रॅक्टिसेस. मग कल्चरल प्रॅक्टिस कुठं आहे, तर आपण जमीन नांगरतो, जमीन नांगरल्यामुळे सॉइल स्ट्रक्चर बदलणार आहे का, नाही बदलणार. ही परमनंट फ्युचर आहे. हा ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो की सॉइल स्ट्रक्चर इज अ परमनंट फ्युचर, किंवा इथं काय टाकतील, कॅनॉट बी, कॅन बी चेंज्ड इझिली असं टाकतील, तर ती चूक आहे. ठीक आहे. इट कॅनॉट बी चेंज इझिली, म्हणजे लवकर ते बदलू शकत नाही. का, त्याचं कारण आहे की त्या मातीच्या कणांचं प्रमाण त्याच्या सँड सिल्ट क्ले हे बदलेल कधी, बदलणार कधी, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, मग काळी माती आणून जर टाकली, चिकन माती आणि सँडी सॉइल मध्ये, तर मग काय होईल शकेल, तर त्या कणांचं प्रमाण बदलणार आहे. बरोबर आहे. सिल्ट किंवा सिल्टी सॉइल, जे लाल कलरची सॉइल आहे, तर ती आणून तुम्ही सँडी सॉइल मध्ये टाकलं तर त्यांचं काय येणार आहे, प्रमाण बदलणार आहे. म्हणजे आता समजा आपण 100 हे प्रमाण धरलं त्या कणांचं सॉइल मध्ये, तर त्याच्यामध्ये समजा सॉइल 30% आहे, सँड सिल्ट 40% आहे आणि उरलेलं 30% क्ले आहे. बरोबर आहे. तर ह्याचं प्रमाण बदलेल कधी, जर आपण काय केलं, आणखी एक 10-12 ट्रक आणून सँड जर एका गुंठ्यामध्ये टाकली, तर मग काय होईल, मग सँडचं प्रमाण तिथं वाढेल.
समजा आपण काळी माती आणून तिथे टाकली तर काळ्या मातीचं प्रमाण वाढेल, म्हणजे क्लेचं प्रमाण वाढेल, चिकन मातीचं प्रमाण वाढेल. म्हणजे प्रमाण असंच बदलू शकतं. ते जर तुम्ही जमीन नांगरली तर प्रमाण बदलणार आहे का? नाही. जमीन नांगरली तर नाही बदलणार. का? तर जमीन नांगरल्यामुळे त्याच्यामुळे प्रमाण बदलायचा काय प्रश्न नाही. तुम्ही काय होणार आहे त्याच्यामुळे सॉइलमध्ये एअर वाढू शकते. पण काय होणार नाही, ते सॉइलचं स्ट्रक्चर चेंज होणार नाही. जमिनीचा पोत चेंज होणार नाही. मग आता ह्याच्यामध्ये चेंज करण्यासाठी काय काय केलं जातं? तर तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही एकतर सँड आणून टाकायला पाहिजे, सिल्ट आणून टाकायला पाहिजे, क्ले आणून टाकायला पाहिजे. आता आता आपण पुढे जाऊ. आता ह्याच्यामध्ये आयडियल सॉइल कुठली आहे तर बघितलं त्याच पेजवर आहे. लोम सॉइल, सिल्टी लोम सॉइल, ह्या सिल्ट सॉइल ज्या मध्यम प्रकारचे आहे त्याच्यामध्ये ही सॉइल चांगली आहे. का का चांगली आहे तर त्याचा रिझन तुम्हाला खाली कळून जाईल. त्याचं रिझन तुम्हाला खाली कळून जाईल की सँड मध्ये बघितलं तर काय असतात मॅक्रोपोर्स. म्हणजे आता आपण बघा की सँड मध्ये मोठ्या कणांचं प्रमाण म्हणजे जे सँडी सॉइल आहे तर त्याच्यामध्ये मोठे कण मॅक्रोपोर्स. पोर्स म्हणजे कसे आहेत, लहान लहान छिद्र जे असतात तर ती मॅक्रोपोर्स. हे काय करतात, हवा आणि पाणी धरून ठेवतात. तर हे मॅक्रोपोर्सचं प्रमाण कशामध्ये, सँड मध्ये. त्याच्यामुळे कसं आहे, एअर आणि वॉटरची मुवमेंट सॉइल मध्ये होते. सिल्ट म्हणजे मध्यम प्रकारचं, कोयटाची माती जी म्हटली जाते, तर ती जी आहे ही ऍडेरिंग फिल्म बाय क्ले एक्झिबिट सम प्लॅस्टिसिटी. म्हणजे जर ती जर सिल्ट जी आहे, सिल्ट किंवा कोयटाची माती ह्याच्याबरोबर जर क्ले मिक्स असेल तरच ती प्लॅस्टिसिटी, कोहेजन, ऍडेजन आणि ऍडसॉर्प्शन या प्रॉपर्टी दाखवतात. आता प्लॅस्टिसिटी म्हणजे बघा, आता तुम्ही थोडीशी चिकन माती घेतला, चिकन माती म्हणजे क्ले, आणि क्ले घेतला आणि हातावर तुम्ही जर काय करा, थोडीस तुम्ही रगडा त्यानंतर ती तुमच्या हाताला चिकटते. याला म्हणायचं काय, प्लॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी. प्लॅस्टिसिटी प्रॉपर्टी फक्त क्ले मध्ये असते. ह्या प्लॅस्टिसिटीच्या प्रॉपर्टीमुळेच ह्या जे क्ले असल्यामुळेच सँड आणि सिल्ट काय करू शकतात, ह्या काय करू शकतात, एकमेकांना कणांना धरून ठेवतात, त्याचबरोबर पाण्याला धरून ठेवतात. ही प्रॉपर्टी असल्यामुळं, त्यामुळेच क्ले सॉइल मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ क्ले सॉइल ऑलवेज मोर दॅन सँड आणि सिल्ट. बघा, सँड आणि सिल्ट यांच्यापेक्षा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कुणाची जास्त असणार आहे, क्ले सॉइलची जास्त असणार आहे. आता कोहेजन आणि ऍडहेजन नावाच्या दोन टर्म आहेत बघा. आता आपण केमिस्ट्रीमध्ये पाहिलं असाल, कोहेजन अट्रॅक्शन ऑफ सिमिलर पार्टिकल, ह्याला कोहेजन म्हटलं जातं. त्याच्यावर पण एक प्रश्न विचारलाय, अट्रॅक्शन ऑफ सिमिलर पार्टिकल म्हणजे वॉटरचे दोन पार्टिकल असतील तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, ते कशामुळं तर ते कोहेजनमुळे असतं. आणि समजा माती आणि कण हे काय दोन झाले, हे डिफरंट पार्टिकल झालं, माती आणि कण. तर ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन कशामुळे असणार आहे तर ते ऍडहेजन, जे अट्रॅक्शन बिटवीन टू डिफरंट पार्टिकल, याला ऍडहेजन म्हणायचं. आणि कोहेजन म्हणजे अट्रॅक्शन बिटवीन टू सिमिलर पार्टिकल, म्हणजे मातीचे पाण्याचे कण एकमेकाला चिकटलेले असणार आहेत. कशामुळं, म्हणजे पाणी एकमेकाचे कण, तर ते कोहेजन. आणि माती आणि पाणी हे एकमेकाला चिकटलेले असतात. कशामुळं तर ऍडहेजन प्रॉपर्टीमुळे हे चिकटलेले असतात. आता जर क्ले सॉइल बघितली, मगाशी सांगितल्याप्रमाणे, ते पाणी जर पडलं, पाऊस पडला तर क्ले सॉइल स्वेल म्हणजे फुगते. आणि जर आपण जर पाणी कमी दिलं किंवा ते उन्हामुळे काय होते, ते पाणी उडून जातं. काय होतं, इव्हॅपोरेट होऊन जातं. तर त्यामुळे काय होते, श्रिंक होते. म्हणजे जर दुष्काळ पडला किंवा पाणी कमी पडलं तर काळ्या मातीला भेगा पडतात. काळ्या मातीला भेगा पडतात. त्याचं कारण आहे तर ते हे तिथं पाणी कमी पडलेलं आहे. म्हणून हे स्वेल आणि श्रिंक ही प्रॉपर्टी क्लेची आहे, हे लक्षात ठेवा. आता टेक्स्चरल मध्ये थोडस आणखी त्याच्यामध्ये ऍडिशन आहे, एक परमनंट फ्युचर कॅन बी चेंज बाय ऍडिंग. म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं की सँड, सिल्ट अँड क्ले हे पर्टिक्युलर आणून टाकलं तरच त्याचं वाढू शकतं. आता ह्याचा आपण उपयोग कसं करू शकतो, तर आपण काही जर वाळू
किंवा वाळूची वालुकामय मृदा म्हणतात किंवा सँडी सॉइल काय करायची घ्यायची आणि आपण काळ्या मातीमध्ये टाकायची. कशासाठी? ड्रेनेज. आपण बघायचं की काळ्या मातीमध्ये सहजासहजी पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळं ते काय होतात, ड्रेनेजचा प्रॉब्लेम होतोय. ड्रेनेज म्हणजे काय? तिथून पाणी लवकर निघत नाही. त्यामुळे आपण एकदा पाऊस पडला की 8 दिवस शेतात जाऊ शकत नाही काळ्या मातीच्या शेतामध्ये, कारण की तिथे पाय आत शिरतात. ह्याच्यामुळे कशामुळं? तर तिथलं लवकर पाणी सोडत नसल्यामुळं तिथं प्रॉब्लेम होतं. तेच जर तुम्ही वाळूमध्ये गेला तर मगाशी उदाहरण दिलं, तर जर आपण वाळू आणून टाकली ह्याच्यामध्ये काळ्या मातीमध्ये, तर काय होणार? पाणी लवकर निचरा होणार. मराठीमध्ये त्याला निचरा शब्द आहे. तर पाण्याचा निचरा होणार आणि त्यामुळं आपल्याला फायदा होऊ शकतो. आता सँडी सॉइल गुड ड्रेनेज आहे, बट लेस वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तिथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. आणि आपण वेगवेगळी पिकं क्ले सॉइल मध्ये कोणती घेतात? तर राईस, कॉटन, सॉरगम हे क्ले सॉइल मध्ये चांगल्या प्रकारे घेतलं जातं. आता खाली स्क्रोल करा, स्ट्रक्चरल चार्ट झाला. आता हा एक जस्ट हा चार्ट काय पाठ करायची गरज नाही, फक्त तो अंडरस्टँडिंग मध्ये आहे. म्हणजे इकडं 3 नंबर पेजवर डिटरमाइनिंग ऑफ टेक्स्चरल क्लास कसा ठरवला जातो? कुठल्या कणांचं प्रमाण किती आहे त्याच्यावरून टेक्स्चरल क्लास ठरवला जातो. म्हणजे सँडी क्ले असेल तर सँडी क्ले मध्ये काय असणार आहे? 40% क्ले आहे म्हणजे 40% तिथं क्ले असणार आहे. सँडी आहे म्हटल्यावर काय असणार आहे? जवळपास काय असणार आहे? 50% पेक्षा जास्त तिथं, सॉरी 90% पेक्षा किंवा 90 ते 50 असं असणार आहे त्याचं कॉम्बिनेशन. 90 ते 50 मध्ये काय असणार आहे? तिथं सँड असणार आहे. 90 ते 50 हे सँड असणार आहे. क्ले म्हणजे 50 आणि 40 आणि सिल्ट असेल 10. जर क्ले 40 असेल तर 50 सँड असेल आणि 10 सिल्ट असेल. असं असेल तर त्याला सँडी क्ले असं म्हणू शकतो. तर सँडी क्ले लोम मध्ये क्लेचं प्रमाण कमी होणार. क्लेचं प्रमाण कमी होणार. सँडी क्ले लोम. सँडी मध्ये इथं काय तिन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे. सँड क्ले 30 असणार आहे. सँडी किती असेल? तर त्याच्यामध्ये सँडी असेल 60 असेल किंवा लोम असेल तर त्याच्यामध्ये आणखी 30 आणि 90 10 असेल लोम. हे काय पाठ करण्याची गरज नाही, फक्त एक जनरल अंडरस्टँडिंग कसं आहे ते ठरवलं जातं. इथपर्यंत समजलं. असं आपण आता पुढच्या प्रॉपर्टीकडे जाऊ. आता बहुतांशी विद्यार्थ्यांचा सॉइल टेक्स्चर आणि सॉइल स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये काय होत आहे? कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. आता सॉइल स्ट्रक्चर मध्ये कणांचं प्रमाण किती आहे? रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट आणि क्ले त्यांचं प्रमाण किती आहे? ह्याला सॉइल स्ट्रक्चर म्हटलं जातं. आता सॉइल स्ट्रक्चर आता हे कशा प्रकारे अरेंज केलेले असतात? लेयर्स मध्ये. म्हणजे एकत्र सँड, सिल्ट, क्ले एकत्र बांधून ठेवलेले असतात. कशामुळं? तर ते त्यांची त्या कोहेजन प्रॉपर्टीमुळे, कोहेजन आणि ॲडेजन प्रॉपर्टीमुळे ते एकत्र बांधलेले असतात, एकमेकाला चिकटलेले असतात. आता त्यांची अरेंजमेंट कशी होते? अरेंजमेंट ऑफ प्रायमरी सॉइल पार्टिकल. प्रायमरी सॉइल पार्टिकल 3 आहेत, सँड, सिल्ट आणि क्ले. तर ह्यांची अरेंजमेंट कशी असते? लेयर्स मध्ये असते. कशा प्रकारे लेयर्स मध्ये ते काय केलेले आहेत? लेयर्स मध्ये ते अरेंज झालेले आहेत. कशा प्रकारे अरेंज झालेले आहेत त्याला सॉइल स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे आपण कसं म्हणतो स्ट्रक्चर मध्ये वॉटरचं स्ट्रक्चर असेल तर आपण H2O कसे अरेंज झाले ते बघतो. तसं ते हे सॉइल मध्ये कशा प्रकारे अरेंज झालेले आहेत. तुम्ही जर खाली डायग्राम बघितली ना तर खालच्या पेजवर आहे बघा, प्लेटी म्हणजे प्लेट सारखं. जर तुम्ही जिमला जात असाल तर एका प्लेटवर एक प्लेट ठेवली तर त्याच्यामध्ये तुम्हाला जसा आकार दिसेल तर त्याला म्हणतात का? प्लेटी. त्यानंतर प्रिझम लाईक म्हणजे अशी उभ्या आकाराचे असू शकतात, उभ्या आकाराचे. समजा आता तुम्ही जर हे उदाहरण समजवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगतो की जर तुम्ही काळ्या मातीमध्ये नांगरली तर ती ढेकळं तयार होतात बघा, ढेकूळ तयार होतं. म्हणजे ते क्लॉड असं म्हटलं जातं. क्लॉड हे काय आर्टिफिशियल आहे. आपण जमीन नांगरली तर ते आर्टिफिशियल क्लॉड तयार झाले. काळ्या मातीमध्ये मोठी मोठी ढेकळे तयार होतात. नंतर मग परत आपल्याला त्याला काय करता? त्याला परत हॅरोईंग किंवा त्याला सपाट करण्यासाठी परत त्याला वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याला वापरावे लागतात. तर हे काय करतंय? क्लॉड तयार होतो. त्यात आपल्याला लक्षात येते की कशा प्रकारे अरेंज झालेलं आहे. मग ते क्यूब लाईक असतील, स्पेरॉइड असतील किंवा तो ढेकूळ कसा तयार होतो आपल्याला पाहायला मिळतो. तर हे
यांची अरेंजमेंट कशा प्रकारे झालेली असते, प्लेट्स मध्ये आहे किंवा प्रिझम लाईक स्ट्रक्चर आहेत का, किंवा ब्लॉक लाईक आहेत का, आणि स्पिरकल किंवा एकदम फाईन ग्रेन असतील, सिंगल ग्रेन एकदम बारीक बारीक असतील, असं पण असू शकतं. तर आता सॉइल स्ट्रक्चरची डेफिनेशन, सॉइल स्ट्रक्चरची डेफिनेशन विचारलेली आहे, तसं सॉइल स्ट्रक्चरची पण डेफिनेशन विचारली आहे, म्हणजे मातीची संरचना असं मराठीत म्हणता येईल त्याला. तर हे लक्षात ठेवा, अरेंजमेंट आहे आणि तिथं रिलेटिव्ह प्रोपोर्शन आहे. अरेंजमेंट ऑफ सॉइल, प्रायमरी सॉइल पार्टिकल, सँड, सिल्ट आणि क्ले. आता इथं बघा, सॉइल स्ट्रक्चर कॅन बी चेंज्ड, कॅन बी चेंज्ड काय आहे, सॉइल स्ट्रक्चर कॅन बी चेंज्ड का, नाही होत, इझिली होत नाही. मात्र सॉइल स्ट्रक्चर कॅन बी चेंज्ड अल्टर्ड बाय ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस. ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस म्हणजे ते जे आपण टिलेज ऑपरेशन करतो, म्हणजे आपण जमीन नांगरतो, म्हणजे त्यात परत कुळवणी करतो, हॅरोईंग करतो, त्यानंतर आपण त्या प्लँकिंग करतो म्हणजे प्लेन करतो. तर ते काही काही ठिकाणी पलटी वापरतात, काही काही ठिकाणी वापरतात. तर ह्यामुळे काय होतं, जी लेयर्स मध्ये जी ज्या प्रकारे ते अरेंज झालेले आहे, आता तुम्ही जी एखादी सॉइल बघितला तर ज्याच्यामध्ये कल्टिव्हेशन केलेलं नाही, तर ती कशी आहे, एकदम घट्ट घट्ट होणार आहे, कारण की त्याच्यामध्ये काय आपण पीकच घेतलेलं आहे. पण जमीन नांगरणी केल्यानंतर जो तिचा घट्टपणा कमी होणार आहे, त्याच्यामध्ये एअर मिक्स होणार आहे, एकदम लूज सॉइल होणार आहे. जर तुम्ही ऍज अ बेस्ट उदाहरण आणखी एक देता येईल, आता कोकणामध्ये पाऊस पडला ना की जुलैमध्ये काय करतात, चिखलनी करतात. चिखलनी करतात, काय करतात ते, तर ते रोटावेटर घेतात. रोटावेटर घेतल्यानंतर ते काय करतात, ते पूर्ण सॉइल ढवळतात आणि ते काय करतात, ते सगळी त्यात पाणी मिक्स केले असल्यामुळे काय होतो, चिखल होतो. आणि ती चिखल काय केल्यानंतर चिखलामध्ये ती भात वगैरे लावतात आणि जसं त्यामधलं पाणी निघून जातं, इव्हॅपोरेशन होतं, तसा तो चिखल घट्ट होतो. म्हणजे जे अगोदरच जे काय त्याचं ज्या लेअर मध्ये त्या सँड, सिल्ट आणि क्ले बसलेले असतील, ते पूर्ण आपण काय केलं, ते सॉइल स्ट्रक्चर नष्ट केलं आणि चिखल आपण तयार करतो. म्हणजे काय केलंय, तर हे अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल, तर हे कशामुळे अल्टर होऊ शकतात, ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसमुळे ते होऊ शकतात. आता इथंच ते सांगितलं, प्लॉईंग म्हणजे रोटावेटरनं आपण चिखलनी करतो, त्यामुळे तिथं चेंज होऊ शकतं कशा प्रकारे. तर जे नॅचरल ऍग्रिगेट्स आहेत, म्हणजे जे ढेकूळ म्हणतो आपण, त्याला आपण पेड्स असं म्हणतात, नॅचरल नॅचरल तयार होतात. आणि आर्टिफिशियलला आपण क्लॉड म्हणतो, क्लॉड. आर्टिफिशियल असेल तर क्लॉड, जे आपण ढेकूळ, आणि जर नॅचरल असेल त्याला ते पेड असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता क्लॉड म्हणजे कोहेरंट मास ऑफ सॉइल ब्रोकन इनटू शेप बाय टिलेज. तर कशामुळं, तर ते टिलेजमुळे तो प्लॉट तयार झालेला असतो. आता फाईन क्ले पार्टिकल्स ग्रुपड टुगेदर बाय कोहिजन प्रॉपर्टी. मग असे तुम्हाला सांगितलं की फाईन क्ले पार्टिकल कशामुळे एकत्र असतं, कोहिजन प्रॉपर्टीमुळे आलेले असतात. आता सँड सिल्ट पार्टिकल स्टिक टुगेदर टू द क्ले स्ट्रक्चर. म्हणजे ह्या सँड अँड सिल्ट कशामुळे चिकटतात, तर त्या क्लेमुळे ते एकत्र येतात, ते क्लस्टर फॉर्म करतात. सँड, सिल्ट आणि क्ले हे एकत्र येऊन क्लस्टर फॉर्म करतात. आता ह्याच्यासाठी सिमेंटिंग एजंट म्हणजे काय, सिमेंटिंग एजंट म्हणजे कसं, तर त्याच्यामध्ये आयर्न आणि अॅल्युमिनियम जे मिनरल्स असतात, आयर्न आणि अॅल्युमिनियम हे ऑक्साईड काय करतात, सिमेंटिंग एजंट म्हणून काम करतात. तर ते काय करतात, सँड सिल्टला बाइंडिंग कशासाठी बरोबर करतात, क्ले बरोबर करतात. आता ही आयर्न आणि अॅल्युमिनियमचं प्रमाण कुठे जास्त आहे, तर लॅटरेटिक सॉइल मध्ये जास्त आहे. कोकणातली जी जांभी मृदा आहे त्याच्यामध्ये आयर्न आणि अॅल्युमिनियमचं प्रमाण हे जास्त आहे, म्हणून तिथली सॉइल सुद्धा ऍसिडिक आहे, कारण की आयर्न आणि अॅल्युमिनियम ऍसिडिक कॅरेक्टर असल्यामुळे ते तिथं ऍसिडिटी जास्त आहे. आणि तिथले बेस आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे जास्त पावसामुळे तिथून काय होतात, पावसात विरघळतात आणि ते खालच्या लेअर मध्ये निघून जातात. त्यामुळे कोकणातली सॉइल ही ऍसिडिक असते, 7च्या खाली पीएच असतो. आता जे ऍग्रिगेट फॉर्मड बाय सिक्वी ऑक्साइड, ह्या सिक्वी ऑक्साइड म्हणजेच आयर्न आणि अॅल्युमिनियम ह्या दोघांना कॉम्बिनेशन मध्ये सिक्वी ऑक्साइड म्हणतात. तर ह्यांनी जे फॉर्म केलेले ऍग्रिगेट आहेत, म्हणजे जे ढेकूळ आहेत, तर ते मोर स्टेबल दॅन फॉर्मड बाय सिलिकेट क्लेज. म्हणजे जे सिलिकामुळे जे फॉर्म झालेले आहेत
जे कॅल्शियम मॅग्नेशियम किंवा आणखी जे पोटॅशियम यांच्यामुळे जे ढेकूळ तयार झालेले असतो ऍग्रिगेट्स, तर हे स्टेबल असतात. जे आयर्न आणि अल्युमिनियमने जे ढेकूळ तयार केलेले आहेत ते मोर स्टेबल असतात दॅन फॉर्म्ड बाय सिलिकेट क्लेज. ठीक आहे. आता आपण ऑर्गॅनिक ऍसिडचा, ऑर्गॅनिक मॅटरचा बघणार आहोत. ऑर्गॅनिक मॅटर तर त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आणि फल्विक ऍसिड असतात. तर ह्या ऍसिड आहेत, आपण त्याच्यासाठी सेपरेट चॅप्टर घेणार आहे. तर हे ऍसिड कसं तयार होतं? ऑर्गॅनिक मॅटर आहे. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे आपण झाडाची पानं घ्या, तर झाडाची पानं ज्यावेळी पडतात त्यावेळी ती कुजतात. कुजल्यानंतर ते ऑर्गॅनिक मॅटर किंवा ह्युमस तयार होतो. तर त्या ह्युमसचं ते 3 घटक आहेत, ह्युमिक ऍसिड, फल्विक ऍसिड आणि अजून एक ऍसिड आहे. तर ते 3 घटक त्याचे आहेत. तर हे काय करतात, ह्याच्यामुळं हे सुद्धा काय करतात, सिमेंटिंग एजंट म्हणून काम करतात. म्हणजे जसं सिमेंट काय करतं, जसं विटा वगैरे आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरतो ते जोडण्याचं काम करतं. ते ये दीवार तुटती की नाही, अंबुजा सिमेंटची जाहिरात बघितली असेल ना, तर ते सिमेंट दीवार तयार, तसं ते ह्युमिक ऍसिड हे जे सिमेंटिक एजंट आहेत ते काय करतात, ऍग्रिगेट तयार करतात. आणि त्यानंतर सॉइल मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, म्हणजे जे फंगस असतं, ऍक्टिव्ह मायसिड्स असतात. आता माहिती आहे का तुम्हाला की जे पाऊस पडल्यानंतर मातीचा वास कशामुळे येतो, हे जरा तुम्ही नेटवर शोधा, नसेल तर मी उद्या सांगेल. तर ते जे फंगस आहे, ऍक्टिव्ह मायसिड आहे, त्याच्यामुळे सुद्धा काय करतात, ते स्टिकी मटेरियल तयार करतात. त्याच्यामुळे सुद्धा जे सँड, सिल्ट आणि क्ले हे एकत्र बांधले गेले असतात. आता इकडे डायग्राम बघितला तुम्ही, डायग्राम जर बघितला तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे काय प्लेटी स्ट्रक्चर आहे. प्लेटी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दिसेल खाली, म्हणजे खालच्या प्लेटला स्क्रोल करा, तर प्लेटी स्ट्रक्चर म्हणजे काय, हे हॉरिझॉन्टली अरेंज आहेत. हॉरिझॉन्टली म्हणजे ते काय, आपण प्लेट्स आहेत, जिम मधल्या प्लेट्स समजा पसरल्या आहेत, त्या हॉरिझॉन्टल पसरलेल्या आहेत. आणि खाली बघा प्रिझम लाईक, म्हणजे प्रिझम लाईक म्हणजे उभे आहेत, व्हर्टिकल आहेत. तर हे काय, हे व्हर्टिकल अरेंज आहेत. तर प्लेट टी लाईक म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लेअर अशा तयार झालेले आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे जमिनीच्या मध्ये थर कसे आहेत, हॉरिझॉन्टल लेअर आहेत. सँड, सिल्ट आणि क्लेचे हॉरिझॉन्टल लेअर एकत्र. आणि प्रिझम लाईक म्हणजे कसं असणार आहे, तर ते व्हर्टिकली ओरिएंटेड आहेत, म्हणजे उभे उभे असे त्यांचं कणांची रचना आहे, उभ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये समजा ठीक आहे, लगेच उत्तर दिलेलं आहे, हुशार आहेत मुलं. ऍक्टिनोमाइड्स मुळे काय त्याचा वास येतो. ठीक आहे. तर ते प्रिझमॅटिक म्हणजे उभे असतात. त्यानंतर जर ते जर टॉप आहे तो काय आहे, राऊंडेड असेल तर त्याला कोलुमनार म्हणतात. राऊंडेड टॉप असेल, व्हर्टिकली अरेंज्ड, आणि जर त्याचा टॉप राऊंडेड असेल तर त्याला कोलुमनार म्हणायचं. आणि जर त्याचा फ्लॅट टॉप असेल त्याला प्रिझमॅटिक स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. तर ब्लॉक लाईक असतील तर त्याच्यामध्ये 2 तिने केले आहेत, अँग्युलर ब्लॉक की आणि सब अँग्युलर ब्लॉक की. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जमिनीला आवश्यक आहे तर ते स्पिरॉइडल किंवा स्पेरिकल असं जे स्ट्रक्चर आहे, तर ते ग्रॅन्युलर आणि क्रम्बी हे सगळ्यात बेस्ट आहे. तर ग्रॅन्युल म्हणजे कसं, आता बघा ग्रॅन्युल म्हणजे छोट्या छोट्या प्लेट्स असतात, जे लहान लहान कणांचा आकार असतो, गोल गोल असतात स्पिरॉइडल. तर आता ह्याच्यामुळे काय होतं, सॉइल एरिएशन होतं, हवा खेळती राहते, पाणी पण धरून ठेवलं जातं. म्हणजे हे सगळ्यात बेस्ट कोणतं असेल तर हे स्पेरिकल, ग्रॅन्युलर आणि क्रम्बी स्ट्रक्चर हे सगळ्यात बेस्ट आहे. आतापर्यंत एमपीसीने ह्याच्यावर प्रश्न विचारलेला नाहीये, पण विचारला तर ह्याच्यावर प्रश्न विचारते, सगळ्यात बेस्ट स्ट्रक्चर कोणतं आहे. कारण की खूप डीप मध्ये जाणार नाहीये, कारण की ऍग्रिकल्चरच्या मुलांना हे माहिती असेल, पण नॉन ऍग्रिकॉसना हे पाठ करणं म्हणजे पाठ करू शकतात, पण सुरुवातीला एक फर्स्ट रिडिंगला समजायला अवघड जाईल. तसं ते पेपर काढताना दोन्ही बाजूंचा विचार करतात. त्यामुळं प्रश्न हे ऍग्रिकल्चरचे वरचे विचारले जातात. त्यामुळे हे लक्षात ठेवा की जर ग्रॅन्युलर किंवा क्रम्बी स्ट्रक्चर असेल, जे स्पिअर लाईक किंवा स्पिरॉइड म्हणतो आपण, तर हे सगळ्यात बेस्ट स्ट्रक्चर आहे. तर आता हे झालं आपलं सॉइल स्ट्रक्चर. आता खाली बघा,
इथं तीच डायग्राम दाखवलेली आहे. ग्रॅन्युलर क्रम्ब कसं आहे, ब्लॉकी कसं आहे, असे ब्लॉक्स असतात. आता हा ब्लॉक बघितल्यानंतर ना, म्हणजे ब्लॉक बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळी तुम्ही काळ्या जमिनीमध्ये नांगरणी करता तेव्हा अशा प्रकारचेच काय होतात, ते ढेकूळ तयार होतात. ते आपण आर्टिफिशियली तयार होतात. ठीक आहे. आता हे प्रिझमॅटिक असेल, असं त्यानंतर कोलुमिनार आहे आणि सिंगल ग्रेड. सिंगल म्हणजे एकदम बारीक बारीक कणांचं असं ते एकत्र चिकटलेले असतात. हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण की ह्याच्यामध्ये एरेशनला जागा आहे. ह्या कणामध्ये सिंगल ग्रेन स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये एरेशनला जागा आहे. त्यानंतर ह्या कणांमध्ये गॅप असल्यामुळे काय होते, तिथं पाणी धरून ठेवण्याची पाणी धरून पण ठेवू शकतात पाणी कणाला. त्यामुळं हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं असेल तर आपण पुढच्या पानावर जाऊया. ओके, तर आपण पुढं बघतोय. पुढचं सॉइलची फिजिकल प्रॉपर्टी आहे पार्टिकल डेन्सिटी. आता पार्टिकल डेन्सिटी म्हणजे काय, घनता आपण म्हणतो मराठीमध्ये थोडक्यात. जर मास अपॉन व्हॉल्यूम, त्याचा मास अपॉन व्हॉल्यूम असेल तर त्याला डेन्सिटी असं म्हटलं जातं. तर ही कशामध्ये बघितली जाते, ग्रॅम पर सेंटीमीटर, ग्रॅम पर सीसी, ग्रॅम पर सीसी, सेंटीमीटर क्यूब याच्यामध्ये मोजली जाते, किंवा क्युबिक सेंटीमीटर असं पण म्हणतो आपण. ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर असं म्हणतो. तर ह्याचं युनिट विचारलेलं आहे एमपीसी ला, परत ऍग्रिकल्चरच्या एक्झामला पण विचारलंय. ग्रॅम पर सीसी हे त्याचं युनिट आहे. एसआय युनिट म्हणतो ना आपण, त्या पद्धतीनं ग्रॅम पर सीसी हे त्याचं युनिट आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पार्टिकल डेन्सिटी म्हणजे काय. आता ह्या पार्टिकल डेन्सिटीचा शब्दच डिकोड करा. पार्टिकल डेन्सिटी म्हणजे सॉइलच्या जे सॉलिड पोर्शन आहे. आता सॉइल मध्ये सॉलिड पोर्शन आहे. आपण जर म्हटलं की कंपोनंट ऑफ सॉइल, कंपोनंट ऑफ सॉइल मध्ये आपण जर खाली बघितलं, एक मिनिट, हा, जरी खाली जरा अजून एक 2 पेज स्क्रोल करा, खाली एक तुम्हाला डायग्राम आहे बघा, कंपोजिशन ऑफ अनसॅच्युरेटेड सॉइल सॅम्पल. आता ते पहिल्या डायग्राम मध्ये बघा की हे सगळे मातीचे कण आहेत. त्याच्यामध्ये मातीचे कणाच्या भोवती वॉटर चिकटलेलं असतं आणि त्याच्याबरोबर मधला जो गॅप आहे त्याच्यामध्ये एअर चिकटलेलं आहे. आता जे आपण कंपोनंट ऑफ सॉइल बघितले होते त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर 5%, मिनरल मॅटर म्हणजे सॉइल ज्यांच्यापासून पॅरेंट मटेरियल पासून बनलेले असते ते मिनरल मॅटर आहे. समजा ते क्वार्ट्स अँड फेल्डस्पार पासून बनलेले आहे, बेसाल्ट पासून बनलेले आहे, तर त्याच्यामध्ये ते मिनरल्स असतात, तर ते 45% असतात. आणि एअर जी आहे, एअर सॉइल मध्ये, तर ती 25 ते 30% व्हॅरी होऊ शकतं, आणि वॉटर 25 ते 30%. कारण की जर पाऊस पडला तर हे एअर आणि वॉटर दोन्ही भरतात, दोन्ही भरतात. आणि हे दोन्ही भरल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वॉटर खाली जातं, खाली जातं, किंवा इव्हॅपोरेशनमुळे हे पाणी वरती जमिनीच्या वर म्हणजे त्याची वाफेद्वारे ते निघून जातं. तर त्यावेळी ते काय होतात, ही एअर स्पेसेस पुन्हा मोकळे होतात. म्हणजे सॅच्युरेशनच्या वेळी काय असणार आहे, हे हे एअर असते हे मॅक्रोस्पोर्स मध्ये असते. मॅक्रो म्हणजे मोठे जे पोर्स असतात त्याच्यामध्ये एअर असते, आणि जे मायक्रोस्पोर्स असतात, मायक्रोस्पोर्स त्याच्यामध्ये काय केलेलं असते, पाणी साठलेलं असतं. म्हणजे ज्यावेळी पाऊस पडणार आहे त्यावेळी मॅक्रो आणि मायक्रोस्पोर्स हे दोन्ही भरलेले असतात, दोन्ही भरले असतात. पण ज्यावेळी ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी किंवा ऍक्शन ऑफ हीट, टेम्परेचर ह्याच्यामुळे काय होणार आहे, मॅक्रोस्पोर मधलं पाणी पहिला निघून जाणार आहे, म्हणजे पाणी उरणार आहे. त्याला फिल्ड कॅपॅसिटी असं सुद्धा म्हटलं आहे. फिल्ड कॅपॅसिटी ही जी डेफिनेशन आपण परत बघणार होतं, पण आता इथे विषयाला तर सांगून देतो. तर ह्याला फिल्ड कॅपॅसिटी असं म्हटलं जातं. फिल्ड कॅपॅसिटी म्हणजेच काय, वेन मायक्रोस्पोर्स फिल्ड विथ वॉटर, मायक्रोस्पोर्स फिल्ड विथ वॉटर त्याला आपण फिल्ड कॅपॅसिटी म्हणणार आहे. आपण सॉइल वॉटर मध्ये ते बघणार आहोत, पण लक्षात ठेवा एअर, वॉटर आणि ऑर्गॅनिक मॅटर हे कंपोनंट आहेत. तर वरती आता पुन्हा वरती आल्यानंतर तुम्हाला पार्टिकल डेन्सिटी. आता तिची डेफिनेशन आहे वेट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पोर्शन. आता सॉलिड पोर्शन म्हणजे काय, तर सॉलिड पोर्शन मध्ये सॉइल एअर आणि सॉइल वॉटर यांचं जे स्पोर्स आहेत त्यांचं प्रमाण वजा करून. मग हे कसं वजा केलं असतं, तर सॉइल ज्यावेळी आपण स्क्रू अगर जमिनीतून काढतो
त्यात काय केली जाते, ओव्हन ड्राय केली जाते. ओव्हन ड्राय म्हणजे काय, त्यातील पाणी आणि हे सगळं निघून जातं. त्यानंतर जे स्पोर्सचं जे पहिल्यांदा जी सॉइल काढल्यानंतर तिचं वजन केलं जातं, त्यानंतर तिचं ओव्हन ड्राय केल्यानंतर वजन केलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला तो डिफरन्स कळतो. पण इथं लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त सॉलिड पोर्शनचं वजन बघितलं जातं, सॉलिड पोर्शन, आणि त्याचं जो व्हॉल्यूम असेल टोटल सॉलिड पोर्शनचा, म्हणजे मास कुणाचा, सॉलिड पोर्शनचा, व्हॉल्यूम कुणाचा, सॉलिड पोर्शनचा, तर त्याला आपण पार्टिकल डेन्सिटी म्हटलं जातं. म्हणजे वेट ऑफ सॉइल सॉलिड अपॉन काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड. जो व्हॉल्यूम कुणाचा बघणार आहे, फक्त सॉइल सॉलिडचा बघणार आहे. जेव्हा आपण बल्क डेन्सिटी बघणार त्याच्यामध्ये फरक लक्षात येईल. तर वेट ऑफ सॉइल सॉलिड अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिडच, ज्याच्यामध्ये पोर स्पेसेस घेतलेले नाही आहेत, व्हॉल्यूम मध्ये पण घेतलेले नाही आहेत. म्हणजे ते जो व्हॉल्यूम बघतो आपण सॉइलचा, त्याच्यामध्ये ते पोर स्पेसेसचा व्हॉल्यूम मायनस केलेला असतो. आता ही काय, त्याला ट्रू डेन्सिटी असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये एक्सक्लुडिंग पोर स्पेसेस कमी खाली एक मेन्शन केलेलं आहे. आता इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्यूट ऑफ सॉइल. इनऑर्गॅनिक म्हणजे का, तर मिनरल मॅटरच ती वजन असणार आहे. वजन कुणाचं असणार आहे, मिनरल मॅटरचं वजन असणार आहे आणि त्याचाच व्हॉल्यूम असणार आहे. आता नॉर्मल सॉइलची असेल तर 2.65 नॉर्मल सॉइलची काय पार्टिकल डेन्सिटी असते. जर त्याच्यामध्ये 2.65 पेक्षा जास्त असेल, जर कसं आहे, आता आयर्न कसं असतं, हेवी असतं, जर त्या मातीमध्ये हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट यांचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यांचं वजन ऑब्व्हियसली कसं असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे मास त्याचा जास्त असणार आहे. त्यामुळं मास अपॉन व्हॉल्यूमचं जे काढलं तर ते 2.65 पेक्षा जास्त मिळणार आहे. आणि जर आपण त्यात भुसभुशीत करणारे पदार्थ कुठले असतं, खत आहे, ऑर्गॅनिक मॅटर, किंवा आपण पानं टाकली, झाडांची पानं टाकली किंवा त्याच्यामध्ये कुजलेले पदार्थ टाकले, तर त्यांचं वजन काय असणार आहे, वजन कमी असणार आहे. त्यामुळे काय असणार आहे, मिनरल मॅटर आणि त्याच्यामध्ये खत, आणि 1 किलो खत आणि 1 किलो लोखंड बरोबरी होऊ शकणार का, नाही. लोखंडाचं वजन हे जास्त असणार आहे. मग आपल्याला 2 किलो टाकायला लागत असेल, 3 किलो खत टाकायला लागेल, पण त्यावेळी आपल्याला 1 किलो लोखंडाने त्यांची बरोबरी होऊ शकेल. तर त्यामुळे काय असणार आहे, ह्याचं व्हॉल्यूम जास्त असल्यामुळं पण ऑर्गॅनिक मॅटर टाकल्यावर काय असणार आहे, पार्टिकल डेन्सिटी कमी होणार का, तर त्याचा मास कमी होणार. म्हणजे ज्या तुलनेनं 1 किलो माती आणि 1 किलो खत यांचं पण बरोबरी होऊ शकत नाही, म्हणजे जास्त आपल्याला खत द्यावं लागेल. त्यामुळं जर तुम्ही ऑर्गॅनिक मॅटर शेणखत जर 10-12 गाड्या टाकलं तर तुमचं काय असणार आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर टाकल्यामुळे पार्टिकल डेन्सिटी कमी होणार आहे. आता ह्याचा फायदा काय होतो सांगतो. जर सॉइल एकदम कॉम्पॅक्ट असेल, म्हणजे त्याच्यामध्ये, तर त्याच्या भुसभुशीत नसेल, तर त्यात काय असणार आहे, एरिएशन कमी असणार आहे. ज्यावेळी तुम्ही खत टाकता किंवा गांडूळ त्याच्यामध्ये सोडता, त्यावेळी गांडूळ काय करतं, तर ते जमीन भुसभुशीत करतं बघा. तुम्ही ज्यावेळी नांगरणी करता त्यावेळी सुद्धा जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे पण सुद्धा काय होते, पार्टिकल डेन्सिटी काय होते तिथली त्यावेळी कमी होती, कारण की तिथं एअर्सचे हे वाढतं. ठीक आहे. आता आपण पुढे बघणार आहोत बल्क डेन्सिटी. आता ह्याच्यामध्ये पार्टिकल डेन्सिटी मध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला ग्रॅम पर सीसी त्याचं युनिट लक्षात ठेवायचं आहे, आणि ह्या 2 गोष्टी आहेत. नॉर्मल सॉइलची 2.65 इतकी असते. जर त्याच्यामध्ये मिनरल सॉइल म्हणता येईल, म्हणजे ज्याच्यामध्ये मिनरलचं प्रमाण जास्त असतं, ते 2.65 पेक्षा जास्त असू शकते. आणि ह्याच्यामध्ये ही डेफिनेशन मध्ये हे लक्षात ठेवायचं, वेट ऑफ सॉइल सॉलिड अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड एक्सक्लुडिंग पोर स्पेसेस, याच्यामध्ये पोर स्पेसेस घेतलेल्या नसतात. आता तेच आपण बल्क डेन्सिटी बघितली. आता बल्क डेन्सिटी मध्ये मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ड्राय सॉइल, तर त्याच्यामध्ये म्हणजे वेट ऑफ सॉइल सॉलिड पोर्शन, त्याचा आपण व्हॉल्यूम ऑफ सॉलिड प्लस पोर स्पेसेस, म्हणजे ह्याच्यामध्ये जे स्पोर स्पेसेस आहेत, एअर आणि वॉटर धरून ठेवणारे जे स्पोर्स आहेत, तर ते सुद्धा इन्क्लूड केलेले असतात. ह्याच्यामुळे काय असणार आहे, आता व्हॉल्यूम याचा जास्त वाढवलेला आहे, सॉलिड पोर्शन पेक्षा व्हॉल्यूम जास्त आहे, त्यामुळे बल्क डेन्सिटी ऑलवेज काय असणार आहे, लेस दॅन पार्टिकल डेन्सिटी. पार्टिकल डेन्सिटी पेक्षा नेहमी कमी असणार. हे स्टेटमेंट मध्ये एमपीसी विचारू शकते, हे बल्क डेन्सिटी ऑलवेज
लेस दॅन पार्टिकल डेन्सिटी. इट इज ट्रू? यस, इट इज ट्रू. आणि जर उलट स्टेटमेंट दिलं की पार्टिकल डेन्सिटी ऑलवेज लेस दॅन बल्क डेन्सिटी, ते उत्तर चुकीचं असणार आहे. म्हणजे प्रश्न दोन प्रकारे, एक तर पॉझिटिव्ह विचारतील, निगेटिव्ह विचारतील. चूक किंवा बरोबरला प्रश्न असाच येऊ शकतो. समजा आता बघा खाली बघा, लूज सॉइल असेल म्हणजे जमीन भुसभुशीत असेल तर त्याची काय असणार आहे, बल्क डेन्सिटी कमी असणार आहे, कारण की तिथं पोर स्पेसेस जास्त असणार आहे. त्याचबरोबर जर कॉम्पॅक्ट सॉइल असेल, ती बाण म्हणजे कमी आहे आणि कॉम्पॅक्ट म्हणजे जास्त, सॉरी वरचा बाण म्हणजे जास्त होते. जर लूज सॉइल असेल जे आपण नांगरणी केली तर त्याची बल्क डेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार आहे, कारण की त्याच्यामध्ये स्पोर स्पेसेस वाढणार आहेत. जर कॉम्पॅक्ट सॉइल असणार आहे तर त्याच्यामध्ये बल्क डेन्सिटी जास्त असणार आहे. का? तर त्याच्यामध्ये स्पोर स्पेसेस कमी आहे. त्यामुळं पिकांच्या वाढीसाठी तुमच्या ऑक्सिजन लागतो, त्यानंतर CO2 ची पण गरज लागते. कशासाठी? तर फोटोसिंथेसिससाठी CO2 लागतं, वॉटर लागतं. तर जर कॉम्पॅक्ट सॉइल असेल तर पाणी तिथं कमी असणार आहे, मुळं पाणी कमी ऑब्झर्व करू शकतात. त्यामुळं तिथं फिजिकल कंडिशन त्याची पुअर असणार आहे. आता सँडी सॉइल, क्ले सॉइल आणि नॉर्मल सॉइल यांचं ह्या ज्या बल्क डेन्सिटीच्या जे फिगर्स आहेत ते पाठ करणं गरजेचं आहे. आता सँडी सॉइल मध्ये काय आहे, जे मिनरल आहेत, मिनरल मॅटर्स, तर त्यांचं प्रमाण जास्त असणार आहे. त्यामुळं सँडी सॉइलची बल्क डेन्सिटी ही कायम क्ले सॉइल पेक्षा जास्त असणार आहे. तर हे जर रिझन काय सांगतो तुम्हाला, तर सँडी सॉइल मध्ये त्याचा मास तर एकतर हेवी असतोय त्याच्यामुळं, प्लस त्याच्यामध्ये स्पोर स्पेसेस कमी असतात. म्हणजे जे भागाकार करायला लागणार आहे व्हॉल्यूम, त्याच्यामध्ये स्पोर स्पेसेस कमी असतात. आता दोन फरक आहे लक्षात घ्या. सँडी सॉइल मध्ये मॅक्रोस्पोर्स जास्त असतात. सँडी सॉइल मध्ये मोठे स्पोर्स जास्त असतात. म्हणजे तिथं म्हणजे बघा तुम्ही सँडी सॉइल मध्ये मॅक्रोस्पोर जास्त. मात्र क्ले सॉइल मध्ये मायक्रोस्पोर्स जास्त असतात. मायक्रोस्पोर्स मी नंतर खाली कुठेतरी मी तिची पोरॅसिटी शिकवताना मी तुम्हाला फिगर दिलेले आहे, ते मी तुम्हाला सांगेन किती असतात ते. तर सँडी सॉइल मध्ये मॅक्रोस्पोर जास्त असतात आणि ती मिनरल मॅटरचं प्रमाण जास्त असतं, त्याचं वजन जास्त असतं. क्ले सॉइल मध्ये मायक्रोस्पोर जास्त असतात, त्यामुळे तिथं स्पोर स्पेस भागाकार, त्याचा व्हॉल्यूम जास्त असतो. त्यामुळे तिथं काय, बल्क डेन्सिटी, म्हणजे व्हॉल्यूम वाढला की बल्क डेन्सिटी कमी होणार आहे. व्हॉल्यूम वाढला की बल्क डेन्सिटी कमी होणार आहे. आता नॉर्मल सॉइलची 1 to 1.6 असते, मात्र बघा सँडी सॉइलची जास्त आहे. आता सब सॉइल म्हणजे सुरुवातीचा एक 90 सेंटीमीटरचा जर आपण थर धरला, त्याच्या खाली गेलो तर त्याच्यामध्ये खाली गेल्यानंतर काय असणार आहे, त्याच्यामध्ये खाली गेल्यानंतर काय होणार आहे, सॉइल खूप कॉम्पॅक्ट असणार आहे. आता वरती बघितलं आपण, लूज सॉइल असली की बल्क डेन्सिटी कमी होते, कॉम्पॅक्ट सॉइल असली की वाढते. सिंपल आहे, म्हणजे जसं तुम्ही खाली जाईल तेवढं. पण तर एक साईडला दिलंय बघा, ऑर्गॅनिक किंवा पीट सॉइल, म्हणजे जी जंगलामध्ये ज्यावेळी झाडांची पानं वगैरे पडून तिथं सॉइल तयार होते, तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सॉइल मध्ये कसं असलेले कुजलेले पदार्थांचं जास्त असणार आहे. मग तिथं बल्क डेन्सिटी काय असणार आहे, कमी असणार आहे, कारण की तिथं व्हॉल्यूम जास्त आहे, त्याच्यामध्ये एरिएशन जास्त आहे, स्पोर स्पेसेस जास्त आहेत. त्यामुळं सगळ्यात कमी ऑर्गॅनिक सॉइलची बल्क डेन्सिटी असणार आहे 0.5. म्हणजे लक्षात ठेवा की बल्क डेन्सिटी वाढणं चांगलं आहे का वाईट आहे, तर बल्क डेन्सिटी वाढली म्हणजे तिचे पूर फिजिकल कंडिशन असणार आहे. त्यामुळं बल्क डेन्सिटी कमी होण्यासाठी आपण काय केलंय, ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये ऍड केला पाहिजे. म्हणजे शेणखतामुळं, म्हणजे आपण रासायनिक खत आणि शेणखत यांचा इथं बघा की रासायनिक खतामुळं डायरेक्ट न्यूट्रिएंट जमिनीला पिकाला मिळू शकतात आपण टाकली तर, मात्र रासायनिक खतांच्या तुलनेत शेणखतामध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण कमी आहे. आपण ज्यावेळी फर्टिलायझर्स बघू चॅप्टर त्यावेळी ते तर शिकवेन मी, पण त्यांचं म्हणजे युरिया म्हणजे जर 100 किलोची गोणी टाकली तर 46% त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला मिळेल. तेच जर तुम्ही शेणखत 100 किलो टाकलं तर तुम्हाला किती 0.5 किंवा 0.5 म्हणजे अर्धा किलोच आपल्याला काय मिळेल, नायट्रोजन मिळेल.
पण त्या शेणखतामुळे एरेशन वाढणार आहे, सॉइल मायक्रो ऑर्गॅनिमची ग्रोथ होणार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे शेणखत किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. ते आपण नंतर पुढे स्टडी करू, पण लक्षात ठेवा बल्क डेन्सिटीचा रिलेशन मध्ये लक्षात ठेवा. आता दुसरं त्याचे फॅक्टर्स काय आहेत. जर स्पोर स्पेसेस वाढले तर काय होणार आहे, बल्क डेन्सिटी कमी होणार आहे. कॉम्पॅक्टनेस जर असेल, मोर कॉम्पॅक्ट असेल, मोर बल्क डेन्सिटी. स्ट्रक्चर क्ले लोम लो बल्क डेन्सिटी, कारण की तिथं मायक्रोस्पोर्स जास्त असतात. आणि सँडी लोम सॉइल हाय बल्क डेन्सिटी. ठीक आहे. आता प्लेटी सॉइल म्हटली, आता तिथं प्लेटी सॉइल म्हणजे प्लेट सारखे आहेत, तिथं गॅप नाहीये, तर तिथं प्लेटी सॉइल मध्ये स्ट्रक्चर असेल तर तिथं बल्क डेन्सिटी जास्त असणार आहे. ते जर क्रम्बी सॉइल बघितली तर त्याच्यामध्ये कणांमध्ये गॅप आहे, त्यामुळे तिथं बल्क डेन्सिटी कमी असणार आहे. आता मग अशी एक आपण खाली डायग्राम बघितली होती खालच्या पेजवर, की सॉइल वॉटर आणि सॉइल एअर. आता पोरोसिटी म्हणजे काय आपण बघणार आहोत. आता पोरोसिटी म्हणजे काय, तर जे स्पोर स्पेसेस आहेत, मॅक्रोस्पोर्स आणि मायक्रोस्पोर्स, तर ते मॅक्रोस्पोर आणि मायक्रोस्पोर्स हे ह्या दोन्हींचं त्या सॉलिड पोर्शन बरोबर, सॉलिडचे जे सॉइलचा मास आहे, टोटल व्हॉल्यूम, त्याच्याबरोबर त्याचं प्रमाण जर काढलं तर त्याच्यावरून पोरोसिटी ठरते. म्हणजे त्याच्यामध्ये जे हवा आणि पाणी यांनी व्यापलेली जागा. आता बघितलं की सॉइल एअर आणि सॉइल वॉटर हे पोर्स मध्ये असतात. मॅक्रोस्पोर्स मध्ये एअर असते, मायक्रोस्पोर मध्ये पाणी असतं. आता हवा आणि पाणी यांनी व्यापलेली जागा, त्या सॉइल मध्ये व्यापलेली जागा आपण कशी काढणार, तर त्या ज्या हवा आणि पाणी यांनी व्यापलेली जागा यांचा जो व्हॉल्यूम असेल त्याला भागिले काय करणार आपण, व्हॉल्यूम ऑफ सॉइल मास. सॉइलचा जो टोटल मास असेल, सॉइलचा मास असेल टोटल, व्हॉल्यूम ऑफ सॉइल मास, त्यानं भागाकार करणार. कशाला, हवा आणि पाणी यांनी व्यापलेली जागा, म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ वॉइड म्हणतात. तर त्याला आपण जे काय मिळणार आहे ते आपल्याला पोरोसिटी आहे, ही पर्सेंटेज मध्ये काढली जाते. तर आयडियल मध्ये काय असतं, जरी 25% एअर स्पेसिस असतात आणि 25% वॉटर, पण आयडियल कसं असतं, तर 103 एअर असली पाहिजे आणि 203 पाणी असलं पाहिजे. ठीक आहे, फेवरेबल फॉर प्लांट ग्रोथ. जर पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे तर ते फेवरेबल प्लांट ग्रोथ. आता ही पोरोसिटी मग अशी वरती सांगणार होतो, हायेस्ट फाउंड इन, साईडला लिहिलेलं आहे बघा, हायेस्ट स्पोर्स फाउंड इन क्ले सॉइल. हायेस्ट स्पोर्स फाउंड इन क्ले सॉइल, ह्याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो. का, तर त्याच्यामध्ये जे मायक्रोस्पोर्स आहेत त्यांचं प्रमाण आणि मॅक्रोस्पोर, जनरली मायक्रोस्पोर्स जास्त असतात क्ले सॉइल मध्ये, मॅक्रोस्पोर्स कमी असतात. पण कलेक्टिव्हली दोघांची जर बेरीज केली तर ह्यांचं प्रमाण, 1 मीटर जर सॉइल घेतली आपण त्याच्यामध्ये 25 × 10⁶ मीटर स्क्वेअर इतके स्पोर स्पेसेस एका मीटर स्क्वेअरला असतात. कशामध्ये, क्ले सॉइल मध्ये. ते जर सँडी सॉइल मध्ये घेतले तर ते फक्त 25,000 मीटर स्क्वेअर इतकेच काय असतात, स्पोर्स असतात. पण ह्याच्यामध्ये मॅक्रोस्पोर, जे मोठे स्पोर्स आहेत हे जास्त असतात सँडी सॉइल मध्ये ऍज कम्पेअर टू क्ले सॉइल. म्हणजे टोटल बल्क मध्ये क्ले सॉइलचे जास्त असतात. आता त्यामुळं बघा तुम्ही खाली एक चार्ट दिलेला आहे बघा, सॉइल टाईप आणि टोटल पोर स्पेसेस. क्ले सॉइल मध्ये 50 ते 60% हे काय असतात, स्पोर स्पेसेस असतात, आणि त्यामुळेच त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त असते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त असते, 50 ते 60%. आणि लोमी सॉइल मध्ये काय असतं, स्पोर स्पेसेस तर 30 ते 50% आहे. हे प्रश्न विचारलाय एमपीसी न किमान 2 ते 3 वेळा प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे प्रश्न. ठीक आहे, तर क्ले सॉइल मध्ये 50 ते 60% इतकं पोरोसिटी आहे, आणि लोमी सॉइल मध्ये 30 ते 50% आणि सँडी सॉइल मध्ये 20 ते 30% इतके पोरोसिटी आहे. 50 ते 60% एवढं लक्षात ठेवा जास्तीत जास्त.
आता या पोरॉसिटीवर फॅक्टर अफेक्टिंग कशी कशी करतात बघा. आता जर स्ट्रक्चर क्ले असेल, सँड सिल्ट आणि क्ले मधलं, तर क्ले स्ट्रक्चर सॉइल असेल तर पोरॉसिटी काय असणार आहे, कधी पण जास्त असणार आहे. जर सँडी असेल तर कमी असणार आहे. ऑर्गॅनिक मॅटर आपण ऍड केलं, आता ऑर्गॅनिक मॅटर ऍड केल्यावर काय होणार आहे, स्पोर्स काय होणार आहे, जमीन भुसभुशीत होणार आहे. त्यामुळे स्पोरॉसिटी काय असणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जर ऑर्गॅनिक मॅटर जमिनीतलं कमी झालं तर ते रिड्यूस होणार आहे. आता मायक्रो ऑर्गॅनिझम यांचा रोल कसा आहे बघा. ऑर्गॅनिक मॅटर टाकलं की त्यांचं खाद्य, त्यांना खातंय कोण, अर्थवर्म किंवा रोडंट्स आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे फंगस असेल किंवा ऍक्टिनोमाइट्स असतील, बॅक्टेरिया असतील, तर हे मायक्रो ऑर्गॅनिक मॅटरला खायचं काम करतात आणि त्याच्यापासून तिचं डिकम्पोजिशन करण्याचं काम करतात. तर मायक्रो ऑर्गॅनिझमचं खाद्य जर आपण असेल, त्यांचं प्रमाण जास्त असलं तर काय असणार आहे, पोरोसिटी काय असणार आहे, वाढणारच आहे. कारण की बघा, तुम्ही गांडूळ टाकली तर जमीन भुसभुशीत असते, बरोबर आहे. आता जर आपण सतत जर क्रॉप घेतले तर काय होणार आहे, सॉइल ही कॉम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे काय असणार आहे, पोरोसिटी कमी होणार आहे. जर आपण मगाशी एक उदाहरण बघा, पडलिंग म्हणजे ते चिखलनी करतात कोकणामध्ये. त्यामुळे काय होतात, ते पाणी काय होणार आहे, सगळ्या पाणी चिखल झाल्यानंतर वाळल्यानंतर ते कॉम्पॅक्ट होणार आहे जमीन. कॉम्पॅक्ट झाल्यामुळे काय होतंय, तिथं पोरॉसिटी कमी होणार आहे. आता त्याचा फायदा राईसला कसा होतो तुम्हाला सांगतो. तर कोकणात काय होतं, भरपूर पाऊस पडतो आणि ते चिखलने केल्यानंतर, चिखल वाळल्यानंतर तिथं काय करतात, ते पाणी 10 ते 15 सेंटीमीटर ह्याच्यामध्ये पॅडी क्रॉप्स म्हणजे राईस जे भात घेतात ना, तिथं ते तुंबवून ठेवतात. तुंबवून ठेवल्यामुळे काय होतं, तिथं एकतर हे होत नाही, काय तण येत नाही 10 ते 15 सेंटीमीटर. पिकाला राईस काय आहे, वॉटर लव्हिंग क्रॉप आहे, त्यामुळे पाण्याची गरज पण पूर्ण होते, प्लस तण येत नाही. आणि राईस एकमेव क्रॉप आहे की जे जरी वॉटरलॉक कंडिशन मध्ये पण सस्टेन करू शकतात. आता हे पोर स्पेसिस कसं काढतात त्याचा एक फॉर्म्युला आहे, ते आपल्याला काय नाही, फक्त हा पाठ करा, बाकीच्या खूप डिटेलमध्ये जाऊ नका, कारण की हा फॉर्म्युला विचारतील काय आहे तो. तर 100 इन ब्रॅकेट 1 मायनस बीडी बल्क डेन्सिटी अपॉन पार्टिकल डेन्सिटी हा फॉर्म्युला आहे. किंवा जसा उलट देतील 1 मायनस बीडी अपॉन पीडी इंटू 100 हा पोर स्पेसिस काढण्याचा फॉर्म्युला आहे. आता वॉइड रेशोवर एक क्वेश्चन विचारलेला एमपीसी न, वॉइड रेशो. समजा वॉइड रेशो म्हणजे काय असणार आहे, तर वॉइडचं प्रमाण, वॉइड म्हणजे काय असणार आहे, तर जे मॅक्रो आणि मायक्रोस्पोर्स यांचा काय असणार आहे, व्हॉल्यूम असणार आहे. त्याला भागाकार करणार आहे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. म्हणजे बघितलं आपण, ऑर्गॅनिक मॅटर आणि मिनरल मॅटर हे सॉलिड्स आहेत, आणि सॉइल एअर आणि सॉइल वॉटर हे ज्याच्यामध्ये असतं ते मायक्रो स्पोर्स हे काय असणार आहेत, वॉइड असणार आहे, म्हणजे मोकळ्या जागा. तर त्याला भागिले सॉलिड्स. मग आता समजा पोर स्पेसिस 50% आहेत, स्पोर स्पेसिस म्हणजे पोरॉसिटी 50% असेल, तर सॉलिडचं व्हॉल्यूम किती असणार आहे, 50%च असणार आहे. म्हणजे उरलेला सॉलिडचा व्हॉल्यूम हा 50% आहे, पोरॉसिटी 50%, तर त्याचा वॉइड रेशिओ काय असणार आहे, 50/50 एकच असणार आहे, म्हणजे फेवरेबल आहे. जर वॉइडचं प्रमाण कमी झालं, म्हणजे मायक्रोस्पोर आणि मॅक्रोस्पोर यांचं प्रमाण कमी झालं, समजा 25 आलं आणि त्याला भागिले 75 असेल, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, परत ते काय होणार आहे, तो कमी येणार आहे. म्हणजे जर इक्वल असेल तर त्याचा 1 येणार, आणि जर इक्वल नसेल तर त्याच्यापेक्षा तो कमी येऊ शकतो. ओके. तर वॉइड रेशो म्हणजे कळालं तुम्हाला, स्पोर स्पेसेस अपॉन त्याचा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स, त्याला वॉइड रेशो असं म्हटलं जातं. पोरोसिटी अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड स्पेसेस, तो 1 ह्याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पोरोसिटी 50 असेल तर सॉलिड स्पेसेस 50 असणार आहेत. मग 50/50 1 येणार आहे उत्तर. ठीक आहे. सॉइल स्ट्रक्चर ही कसं आहे, जुन्या नोट्स काढल्या होत्या, मग आता तुमच्यासाठी मी आता नवीन परत नोट्स काढल्या, मी अगोदर काढल्या होत्या ज्यावेळी मी वाचत होतो त्यावेळी. जस्ट थोडस ह्याच्यावरचं रीड करा, अर्ध पानाचं आहे ते रीड करा. त्याच्यामध्ये मी थोडस काय काही ऍड केलं होतं. सॉइल स्ट्रक्चर मग असे झालं ना, ते पण मी वेगळे सेपरेट पान काढलं होतं याच्यासाठी. जस्ट रीड करा, 1 मिनिटाचा ब्रेक घेऊन पुन्हा मी कंटिन्यू करतो.
आवाज येतो? हॅलो, येतोय आवाज सर, ओके ठीक आहे. एकदम व्यवस्थित चालू आहे सर. वॉइड रेशो कन्सेप्ट पुन्हा रिपीट करा म्हटले त्याने. तर वॉइड रेशो म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स, व्हॉल्यूमचा वॉइड आपण व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स कसा काढतो, तर ते मॅक्रोस्पोर्स आणि मायक्रोस्पोर यांनी व्यापलेली जागा भागिले व्हॉल्यूम ऑफ सॉइल मास, म्हणजे जे सॉइलचं जे मास आहे, जे सॉलिड पोर्शन आहे त्यांचा मासनं भागाकार केला. समजा मातीच्या हवा आणि पाणी यांनी व्यापलेली जागा 50% असेल आणि जे ऑर्गॅनिक मॅटर आणि मिनरल मॅटर यांनी व्यापलेली जागा सुद्धा 50% असेल, तर वॉइड रेशो हा नेहमी 1 येणार आहे. 1 येणार, कारण की 50/50 हा 1 येणार आहे. म्हणजे हवा आणि पाणी यांनी व्यापलेली जागा भागिले जे सॉलिड स्पेसेस आहेत, सॉरी सॉलिड मास आहे त्यांनी व्यापलेली जागा मातीच्या कणांमध्ये, तर यांचं प्रमाण असतं. आपण आयडियल म्हणतो की आयडियल आपण बघितलं की सॉइल एअर 25% असते, सॉइल वॉटर 25% असतं, ऑर्गॅनिक मॅटर 5% असतं आणि मिनरल मॅटर 45%. हे आयडियल असं कंपोजिशन असतं सॉइलचं 100%. त्यामधले 25-25 कधी असतं, कधी कधी नसतं, कारण की वॉटर आणि एअर हे मध्ये खूप आहे, डिफ्युजन होतं, एअर बाहेर निघून जाते ऍटमॉस्फिअर मध्ये. जर पाणी जास्त झालं तर एअर बाहेर निघून जाते. पाणी कधी कधी कसं होतं की आपण पाणी नाही दिलं जमिनीला किंवा उन्हाळ्यामध्ये, त्यावेळी पाणी पण कमी होतं, हवा पण कमी होते, मग म्हणजे टेम्परेचरमुळं. तर डिफ्युजन आणि इव्हॅपोट्रान्सपिरेशन मुळे पाणी कमी होतं, तर ह्याचा फरक पडतो. किंवा ते कसे कॉम्पॅक्ट असतील, तर त्याच्यामध्ये हवा आणि पाणीसाठी जागाच नसेल, खूप सॉइल कॉम्पॅक्ट असेल, त्या स्पोर स्पेसेस कमी असतील, तर त्यावेळी तिथं असणारा वॉइड रेशो कमी असणार आहे, म्हणजे सँडी सॉइल आणि आपण क्ले सॉइल. आपण हा चॅप्टर बघू आणि तुम्हाला जर काय असेल तर शंका नंतर मी क्लिअर करेन, पण पुढे कव्हर करू आपण. तर सॉइल टेम्परेचर, आता सॉइल टेम्परेचर कशासाठी महत्वाचं असतं. आता बघा तुम्ही जमिनीमध्ये तुम्ही समजा ऊस लावत असाल, तर ऊसाच्या कांड्या आपण जमिनीमध्ये लावतो. आता आयडियल काय सांगितलं जातं की एकतर तुम्ही जुलैमध्ये लागवड करा, आडसाली असेल तर. त्यानंतर जर तुम्ही सुरूमध्ये लागवड करणार असाल तर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवड करा. समजा आपण ते न करता डिसेंबर जानेवारी मध्ये पण करू शकतो आपण लागवड सुरूची. सुरू ऊस तो 1 वर्षाचा असतो, 3 सीझन आहेत आणि त्यानंतर सुरूची लागवड आपण डिसेंबर जानेवारी मध्ये करू शकतो. समजा आपण फेब्रुवारी मध्ये लावली ऊस, त्यावेळी काय असतं, थंडी पडलेली असते. थंडी पडली असतात, तापमानामध्ये थंडी आहे, म्हणजे आपलं हवामानामध्ये थंडी असेल तर जमिनीचं तापमान पण कसं असणार आहे, थंड असणार आहे. त्यावेळी तिथं काय असणार आहे, ऊसाचे फुटवेच होत नाहीत, जर्मिनेशनच होत नाही. तर ह्याच्यासाठी कसं आहे, म्हणजे पिकासाठी जे जर्मिनेशन म्हणजे जे बी आहे त्याच्या जर्मिनेशनसाठी टेम्परेचरची आवश्यकता असते. जर तुम्ही बर्फाची लादी ठेवली आणि जमिनीवर आणि सांगितलं तिथून बी रुजेल का, तर रुजणार नाही, ते उगवणार नाही वरती, कारण की त्याला साठी टेम्परेचर लागतं. त्यामुळं सॉइल टेम्परेचर हा फॅक्टर सुद्धा जर्मिनेशनसाठी खूप महत्वाचा आहे. जर खूपच लो टेम्परेचर असेल आणि खूपच जास्त टेम्परेचर असेल तर जर्मिनेशन होणार नाही. याच्यासाठी टेम्परेचर हे फॅक्टर खूप महत्वाचा आहे. आता सॉइल टेम्परेचरचा आणखी एक इम्पॅक्ट कुणावर होतो, मायक्रो ऑर्गॅनिझम. जर मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, फंगाय असेल, ऍक्टिनोमाइसीट्स, बॅक्टेरिया, यांची ग्रोथ आहे ते टेम्परेचर 5 डिग्री पेक्षा जर खाली गेलं तर त्याच्यामध्ये ग्रोथ होत नाही, आणि ते जर 54 डिग्री पेक्षा वरती गेलं
तर त्याच्यामध्ये नो ऍक्टिव्हिटी, म्हणजे ती मायक्रो ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी होत नाही. म्हणजे फेवरेबल ऑप्टिमम टेम्परेचर काय आहे सॉइलसाठी, जर्मिनेशनसाठी, तर ते 25 ते 35 डिग्रीच्या दरम्यान असेल, 25 ते 35 डिग्रीच्या दरम्यान असेल तर ही ऑप्टिमम टेम्परेचर रेंज आहे, त्याच्यामध्ये सगळे क्रॉप्स घेतले जाऊ शकतात. आता काही काही वेळ कसं होतं, थंडीच्या दिवसामध्ये पण आता गहू आहे, त्यानंतर हरभरा, हे क्रॉप हे रब्बी सीझन मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याची पेरणी केली जाते. तर ह्या क्रॉप्सना सुरुवातीला जर्मिनेशनला टेम्परेचर कमी चालतं, 5 ते 15 पर्यंत किंवा 18 पर्यंत चालतं. मात्र नंतरच्या कालावधीमध्ये त्याला टेम्परेचर जास्त लागतं, ज्यावेळी मॅच्युरिटीला येतात. आता गहू समजा नोव्हेंबर डिसेंबर जरी लावला तर किमान 3-4 महिने तरी लागतात. म्हणजे ज्यावेळी ते मॅच्युरिटीला येतो मार्च मध्ये, त्यावेळी टेम्परेचर वाढलेलं असतं. असं त्याचं गणित आहे. तर आता जे आपण बघितलं की स्पेसिफिक हीट केमिस्ट्रीमध्ये कन्सेप्ट आहे, की समजा वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस न वाढवण्यासाठी त्याला किती कॅलरी एनर्जी लागते. ते जर 1 कॅलरी लागते, आपण त्याच्यावर आपण पकडलं असतं की वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस ना जेवढे एनर्जी लागते त्याला आपण 1 कॅलरी एनर्जी, 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर वाढवायसाठी जेवढी एनर्जी लागते त्याला आपण 1 कॅलरी असं म्हटलं होतं. तेच जर सॉइल जर आपल्याला सॉइलचं टेम्परेचर 1 ग्रॅम सॉइलचं टेम्परेचर जर 1 डिग्रीनं वाढवायचं असेल तर त्याला 1 कॅलरी लागत नाही, 0.2 कॅलरी लागते. 0.2 कॅलरी इतकं लागतं. म्हणजे समजा जर तुम्हाला 1 कॅलरी एनर्जी तुम्ही जर जमिनीला दिली तर सॉइलचं टेम्परेचर हे 5% वाढून म्हणजे 5 डिग्री सेल्सिअसनं वाढू शकतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 5 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढू शकतं. तेच जर ऑर्गॅनिक मॅटर जर ऍड असेल, ऑर्गॅनिक मॅटर, तर तिथं कसं आहे, ऑर्गॅनिक मॅटर कसं आहे थोडंसं, आता तुम्ही जर कधी ग्रामीण भागातले असतात, जर तुम्ही खत जर काढण्याचं काम केलं असेल त्या खड्ड्यामधून, तर तिथं जर तुम्ही जर उतरला तर त्याचे गरम असतं, म्हणजे कसं आहे थोडंसं उष्ण असतं, त्यामुळं त्याला 0.5 डिग्री सेल्सिअस इतकं त्याचे कॅलरी लागतात. म्हणजे जर तुम्ही 1 कॅलरी दिला तर त्याला 2 डिग्री सेल्सिअसनं त्याचं तापमान वाढू शकतं. सॉइलचं मात्र 5 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढू शकतं. ठीक आहे. आणि याच्यावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो, तर ऑर्गॅनिक मॅटर जर असेल तर ते काय असणार आहे, जास्त त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असणार आहे. मग जेवढं पाणी जास्त तेवढी आपण काय असणार आहे, स्पेसिफिक हीट त्याची जास्त असणार आहे, म्हणजे हीट धारण करण्याची क्षमता. ह्या 3 गोष्टी तुम्ही पाठच करा, की स्पेसिफिक हीट ऑफ वॉटरची गरज नाही, पण सॉइल आणि ऑर्गॅनिक मॅटरची पाठ करा, या 2 गोष्टी 0.2 आणि 0.5. ठीक आहे. सॉइल एअर पण, सॉइल एअर राहिला होता. ठीक आहे. आता सॉइल टेम्परेचर, सॉइल एअर वर एक पान वर घ्या, सॉइल एअर राहिला होता, सॉरी. आता जमिनीमध्ये जे हवा व्यापलेली असते मातीच्या कणांभोवती, तर ही कशामुळे होते, तर ही डिफ्युजन प्रोसेस आहे. जसं आपण माहिती आहे की कसं होतं, हवेचं एक्सचेंज कसं होतं, हाय प्रेशर टू लो प्रेशर, हवा वाहते कशी, हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहते. त्यामुळे जर ऍटमॉस्फिअर मध्ये हाय प्रेशर असेल तर ती सॉइल मध्ये जाणार, त्यावेळी तिथं जर सॉइल एअर मध्ये त्याचं प्रेशर वाढलं, हाय प्रेशर झालं, तर ते बाहेरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये जर लो प्रेशर असेल तर ती हवा परत काय होणार, एक्सचेंज होणार, एक्सचेंज ऑफ गॅसेस. तर ती कुठली प्रोसेस आहे, डिफ्युजन प्रोसेस आहे. तर हे तुम्ही ह्याच्यामधला पार्ट आहे तो बायोलॉजी मधला, तर ते लक्षात ठेवा, डिफ्युजन प्रोसेस ही फक्त प्रोसेस माहिती असू द्या, आपल्याला दुसरं स्टडी करायचं आहे. आता तुम्हाला मग असे सांगितलं होते की वॉटर लॉक कंडिशन मध्ये सुद्धा राईस घेतला जातो, म्हणजे 10 ते 15 सेंटीमीटर पाणी तुंबवून ठेवलं जातं राईसच्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये राईस ग्रो होतो. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी पाणी तुंबलेलं असणार आहे त्यावेळी काय असणार आहे, सगळे जे स्पोर्स आहेत, मायक्रोस्पोर्स आणि मॅक्रोस्पोर्स, हे कशानं, पाण्याने भरलेले असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हवा असणार आहे का, नाही आहे. त्यामुळं राईस इज ओनली क्रॉप विच कॅन टॉलरेट इव्हन कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन.
तर ऑक्सिजन नसेल तरी सुद्धा सॉइल मध्ये ते राईस ग्रो करू शकतं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये खाली एक चार्ट दिलेला आहे. तर चार्ट मध्ये कसं आहे, ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन आणि एअर मध्ये, एअर मधला आणि सॉइल ह्यांच्यामध्ये कम्पॅरिझन दिलेलं आहे. तर इथं बघा पहिला ऑक्सिजन आहे, सॉइल मध्ये 20% असतो, ऍटमॉस्फिअर मध्ये 21% असतो. कारण की हा सॉइल मधला जो ऑक्सिजन आहे तो मायक्रो ऑर्गॅनिझम हे वापरतात. कशासाठी? त्यांना ग्रोथ साठी आवश्यक असतो, त्यामुळे ते ऑक्सिजन वापरतात, CO2 सोडतात. त्यामुळे बघा ऑक्सिजनचं प्रमाण हे सॉइल मध्ये ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन पेक्षा कमी असतं, कारण की तो CO2 मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतात. मात्र CO2 चं प्रमाण बघा, CO2 चं प्रमाण 0.50 आहे सॉइल मध्ये, एअर मध्ये 0.03 आहे. इथं कारण त्याचं काय आहे, तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम CO2 लिबरेट करतात. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये, सॉइल मध्ये नायट्रोजन 78.60 आणि ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये 78.03. म्हणजे थोडासा काय फरक नाही याच्यामध्ये जास्त. 78 नाही, मराठी ग्रामर 78 असं म्हटलं जातं शुद्ध भाषेत. ठीक आहे. तर ऑर्गॉन 0.9 आहे आणि इथं 0.94, एवढा फारसा फरक नाही. मात्र CO2 मध्ये खूप मोठा फरक आहे, CO2 आणि ऑक्सिजन मध्ये फरक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता फॅक्टर अफेक्टिंग O2, ऑक्सिजनच्या सॉइल मध्ये असण्यावर काय काय फॅक्टर असू शकतात. जर समर सीझन असेल तर जमीन तापणार, त्यामुळं एक्सचेंज ऑफ गॅसेस जास्त होणार, त्याच्यामध्ये पाणी कमी असणार, त्यामुळं मोर ऑक्सिजन दॅन रेनी. समर आणि रेनी मध्ये काय असणार आहे, रेनी सीझन मध्ये पाणी जास्त असणार आहे, त्यामुळं तिथं काय असणार आहे, ऑक्सिजन कमी असणार आहे आणि एअर स्पेसेस कमी असणार आहेत. तर जर समर मध्ये एअर स्पेसेस जास्त असणार आहे, त्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असणार आहे. जसे तुम्ही जास्त डेप्थ मध्ये जाल, म्हणजे सॉइल जर आपण खाली खाली गेलो 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 90 सेंटीमीटर, जशा डेप्थ न जाल तसं ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी कमी होत जाणार, आणि सॉइलचं कॉम्पॅक्शन खाली खाली वाढत जातं. त्यानंतर टेक्स्चर, जर लाईट टेक्स्चर सॉइल असतील, लाईट टेक्स्चर, तर त्यामध्ये काय असणार आहे, ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. म्हणजे हेवी स्ट्रक्चर सॉइल आणि लाईट टेक्स्चर सॉइल आहे, दोन प्रकारच्या सॉइल आहेत. तर त्याच्यामध्ये लाईट टेक्स्चर सॉइल असतील तर ऑक्सिजनचं प्रमाण हे वाढणार आहे. हे कुठं आहे, सँडी सॉइल म्हणजे लाईट टेक्स्चर सॉइल, आणि हेवी सॉइल म्हणजे क्ले स्ट्रक्चर सॉइल. तर ह्याच्यामध्ये कसं मोकळ्या स्पेसेस जास्त असणार आहे सँडी सॉइल मध्ये, आणि क्ले सॉइल मध्ये काय असणार आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असणार आहे, त्यामुळे काय असणार आहे, तिथं एअर स्पेसेस कमी असणार आहे. त्यामुळे ऑब्विसली लाईट टेक्स्चर सॉइल म्हणजे सँडी सॉइल मध्ये काय असणार आहे, ते ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त असणार आहे. जर मोर बल्क डेन्सिटी लेस ऑक्सिजन, म्हणजेच काय असणार आहे, जर कॉम्पॅक्ट सॉइल असेल तर बल्क डेन्सिटी म्हणजे तिथं स्पोर स्पेसेस कमी आहेत, तर तिथं ऑक्सिजनचं प्रमाण पण कमी असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता CO2 काय असणार आहे, ऑर्गॅनिक मॅटर जर आपण ऍड केला, जे खतं वगैरे दिली, म्हणजे कंपोस्ट या पोयम, फार्म ऍड कंपोस्ट या पोयम दिला आपण, त्यानंतर गांडूळ खत दिलं वगैरे, तर काय असणार आहे, जर ऑर्गॅनिक मॅटर आपण जास्त असेल तर त्यात पण CO2 जास्त असणार आहे. काय असणार आहे, आपलं जर बॉडीचं डिकम्पोजिशन केलं ऑर्गॅनिक मॅटर कोणत्याही, तर त्यातून CO2 बाहेर पडतो. त्यामुळे काय असणार आहे, जास्त ऑर्गॅनिक मॅटर असेल तर तिथं जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम पण असणार आहे, त्यामुळे त्याचं ते जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं सिंपल प्रोडक्ट्स मध्ये रूपांतर करतात, त्यामुळे तिथं ऑक्सिजन पण जास्त वापरला जाणार आहे आणि CO2 चं प्रमाण हे तिथं जास्त असणार आहे. समर सीझन मध्ये सुद्धा जसं समर सीझन आहे तर तिथं पण CO2 चं प्रमाण हे जास्त असणार आहे. मगाशी जसं सांगितलं, समर आणि रेनीचं कंपॅरिझन, कल्टिव्हेशन जिथं जास्त आहे तिथं CO2 चं प्रमाण जास्त असणार आहे. आणि डेप्थ जसं जसं सब सॉइलला जाणार तसं CO2 चं प्रमाण हे वाढत जातं. इथं उलट आहे, ऑक्सिजनला बघा जसं डेप्थला खाली जाईल तसं ऑक्सिजन प्रमाण कमी होतं, मात्र सब सॉइलला गेलं तर ऑक्सिजन CO2 चं प्रमाण हे वाढत जातं. ठीक आहे.
आता इथं बघा सॉइल एअर. सॉइल एअर आता बघा सँडी सॉइल मध्ये फक्त सँडी सॉइल मध्ये सॉइल एअरचं प्रमाण हे जास्त असतं, 25% जास्त असतं. आणि लोम 15 ते 20 आणि क्ले मध्ये 10% कमी. हा एवढा चार्ट पाठ करा. सँडी सॉइल 25% जास्त असतं. नॉर्मली आपण 25-25 5-45 असं म्हणतो प्रमाण, तर त्यातलं 25% म्हणजे सँडी सॉइल मध्ये आहेच ते. ठीक आहे. आणि तिथं पाण्याचं प्रमाण कमी असतं. लोम मध्ये 15 ते 20, क्ले मध्ये 10 कमी असतं. ठीक आहे. याचं आता मॅक्रोस्पोर आणि मॅक्रोस्पोरचं डायमेन्शन दिलेलं आहे. 2 to 20 मायक्रॉन असेल तर ते त्याचं डायमीटर असेल तर त्याला मायक्रोस्पोर असं म्हटलं जातं. आणि 100 मिलीमीटर टू 0.3 मिलीमीटर इतकं जर त्याचं डायमेन्शन असेल तर त्याला मॅक्रोस्पोर्स असं म्हटलं जातं. मॅक्रो म्हणजे मोठे, मायक्रो म्हणजे लहान. आतापर्यंत याच्यावर काही प्रश्न विचारलेला नाहीये, पण हे लक्षात ठेवा स्पोर्स पेक्षा हा. आणि आयडियल कंडिशन आहे 1/3 भाग हवेनं आणि 2/3 भाग जर पाण्यानं भरलेला असेल तर ते आयडियल कंडिशन क्रॉप साठी मानली जाते. सॉइल टेम्परेचर झालं. सॉइल कलर आता तुम्ही बघाल तर कोकणातली सॉइल ही लाल कलरची आहे. ते कोकणातली सॉइल ही लाल कलरची आहे. आणि जर ह्याच्यातली बघितली आपली पठारावरची जर बघितली तर ब्लॅक कलरची आहे. तर ब्लॅक कलर कशामुळे आहे तर टिटॅनियम टिटॅनिफेरस मॅग्नेफेरस याच्यामुळे तो ब्लॅक कलर आहे याच्याला, ब्लॅक कॉटन सॉइलला. आणि इकडं रेड कलर कशामुळे असतो, आयर्नचं प्रमाण जास्त आहे त्यात, पण हेमेटाइट जास्त असेल हेमेटाइटचं प्रमाण तर त्याला रेड कलर असतो. तेच जर हेमेटाइट जे आहे आयर्न आहे त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन मिक्स झाला, ऑक्साईड झालं, ऑक्साईड ऑफ जर आयर्न असेल तर तिथं पिवळा कलर येतो. लिमोनाइट म्हणतात आपण. हे लिमोनाइटचं प्रमाण जास्त असेल तर पिवळा कलर येतो सॉइलला. आणि जर वॉटरला कंडिशन असेल तर जिथं पाणथळ जमिनी आहेत तिथं कलर कसला येतो, एकतर ग्रे किंवा ग्रीन कलर त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. तर हेमेटाइटमुळे रेड कलर येतो, लिमोनाइटमुळे येलो येतो, आणि जे वॉटर लॉक कंडिशन आहे ते ब्ल्यू किंवा ग्रीन कलर तिथं येतो. तर ते मुन्सेल कलर चार्ट आहे. मुन्सेलनं जो इन्व्हेन्शन केला तो कलर चार्ट सॉइलच्या कलरला वापरला जातो. ठीक आहे. आतापर्यंत काही विचारलेलं नाही तर त्या मुन्सेल कलर चार्ट मध्येच त्याच्यामध्ये ह्यू जे डॉमिनंट स्पेक्ट्रम कलर असेल रेड येलो वगैरे तर ह्यू म्हणलं तर व्हॅल्यू म्हणजे तर त्याची लाईटनेस किंवा डार्कनेस, डार्क कलर आहे का लाईट कलर हा पाहिला जातो. आणि क्रोमा म्हणजे प्युरिटी ऑफ कलर, ती स्ट्रेंथ ही खूप डिटेलमध्ये आहे त्यामुळे काही गरज नाही. फक्त रेड कलर कशामुळे, ब्लॅक कलर कशामुळे आणि येलो कलर कशामुळे हे जरासं बघून ठेवा. ठीक आहे. आता त्यानंतर महत्वाचा घटक आहे सॉइल वॉटर. आता सॉइल वॉटर, आता खाली एक डायग्राम बघा खालच्या पेजवर आहे त्याच्यामध्ये बघितलं की सॉइल पार्टिकल दाखवलेला आहे, सॉइल गॅस आणि दोन कणांच्या मध्ये सॉइल वॉटर आहे. ते दोन्ही कणाने ते धरून ठेवलेलं पाणी आहे त्याला सॉइल वॉटर म्हटलं जातं. ठीक आहे. तर पुन्हा वरती या. आता सॉइल वॉटर मग अशी जसं डिस्कस झालं तर सॉइल वॉटर हे रिटेन कशामुळे केलं जातं, ऍडेजन आणि कोहेजन या फोर्सेसमुळे ते रिटेन केलं जातं. ओके. आता जसं जसं तुम्ही खाली जाल तसं पाणी ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे ते खाली निघून जातं. हे सरफेसला ते कसं असतं धरून ठेवलेलं असतं. आता त्याचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे 3 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आता ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय, जर तुम्ही खाली डायग्राम बघितली की पूर्ण जर पाण्यानं भरलं तर त्याच्या खाली एक डायग्राम होती या ह्याच्यामध्ये टाकली नाही. ठीक आहे, असू दे. तर सॉइल वॉटर मध्ये पहिला बघा की समजा पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पाणी शिरलं त्याला आपण म्हणतो, काल आपण स्टडी केलं होतं इनफिल्ट्रेशन, म्हणजे एंट्री ऑफ वॉटर इन सॉइल त्याला इनफिल्ट्रेशन, एंट्रीला इन म्हटलं जातं. त्यानंतर डाऊनवर्ड मुवमेंट, जी डाऊनवर्ड मुवमेंट होते
ते कशामुळे होते? ग्रॅव्हिटी फोर्समुळे होते. म्हणजे ते पाणी खाली निघून जातं. तर त्याच्यामुळं काय म्हणतो त्याला आपण? त्याला पर्क्युलेशन असं म्हणतो. आणि जर ती होरिझॉन्टल झाली म्हणजे पॅरलल टू सरफेस, होरिझॉन्टल मुवमेंट झाली, पाणी आडवं जर वाहिलं तर त्याला आपण काय म्हणतो? सीपेज असं म्हणतो. आणि जर पाण्याबरोबर न्यूट्रिएंट वाहून गेले तर त्याला आपण लिचिंग असं म्हणतो. या 4 टर्म महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीनं ते विचारलं जातं. ज्यांनी नवीन आज लेक्चर जॉईन केलं त्यांच्यासाठी त्या पुन्हा सांगितलं. आता ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे कसं आहे? समजा जमिनीमध्ये पाणी आलं. पाणी आल्यानंतर काय असणार आहे? एक मॅक्रोस्पोर्स असणार आहेत, मायक्रोस्पोर्स दोन्ही सुद्धा भरले जाणार आहेत. दोन्ही सुद्धा भरले जाणार आहेत. मग त्यावेळी काय होणार आहे? ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे काय होणार आहे? तर ते मॅक्रोस्पोर मधलं पाणी खाली निघून जाणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. तर त्याला काही जास्त फोर्स लावायला लागत नाही. तो कसा आहे मायनस मध्ये ती जी टेन्शन आहे ते मायनस मध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं. तर -1.3 एवढं तिथं टेन्शन वापरलं जातं त्या ग्रॅव्हिटेशन पुलला. त्यामुळे ते पाणी खाली निघून जातं. म्हणजे ज्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हटलं जातं जिथं की तिथं -1.3 ला ते पाणी खाली निघून जातं. त्याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर असं म्हटलं जातं. आता होल्डिंग वॉटर लेस दॅन 0 पॉईंट याच्यापेक्षा जर ते जर पाणी टेन्शन कमी असेल 0.3 ते 0.1 बार फोर्स असेल तर ते काय असणार आहे? लॉस्ट होणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त फोर्स न असेल तर ते थांबणार आहे. त्याच्यापेक्षा कमी फोर्स न म्हणजे टेन्शन न जे जर पाणी धरून ठेवलं असेल मायनस आहे 0.3 टू -1 एवढ्या नजरपेक्षा जर असेल तर ते पाणी खाली निघून जाणार आहे. फक्त ही फिगर पाठ करा. -1.3 किंवा 0.33 इतक्या जर फोर्सनं ते पाणी धरून ठेवलं असेल तर त्यापेक्षा कमी न धरून ठेवलं असेल ते निघून जाणार आहे. तर आता कॅपिलरी वॉटर आपण एक कॅपिलरी ट्यूब 11वी-12वी मध्ये बघितलं असाल तर ते जर ते पाण्यात बुडवले तर आपसुकच त्यातनं पाणी वरती येतं. तर त्या फोर्सनं ते पाणी धरून ठेवलं ते तो कितवा फोर्स आहे? तर -1.3 ते -31 फोर्स पर्यंत टेन्शननं हे पाणी धरून ठेवलं असतं. कोण धरून ठेवतं? तर हे ऍडेजन आणि कोएजन फोर्सेस आहेत. सॉइल आणि वॉटर मध्ये हे फोर्सेस आहेत हे धरून ठेवतात. तर -1.3 टू -31 बार्स इतक्या प्रेशरनं ते पाणी जर धरून ठेवलं असेल तर त्याला कॅपिलरी वॉटर म्हटलं जातं. आता ह्यात 2 प्रकार आहेत. एक फील्ड कॅपॅसिटी आणि किंवा फील्ड कॅपॅसिटीला कुठलं म्हटलं जातं? ही जे अवेलेबल वॉटर आहे, कॅपिलरी वॉटर आहे, हे पिकांना अवेलेबल होतं. जे अवेलेबल वॉटर कशाला म्हटलं जातं? खाली किती दिले बघा. -1.3 टू -15 बार. आता हेच अवेलेबल असतं आणि बाकीचं जे -15 ते -31 हे अनअवेलेबल वॉटर असं म्हटलं जातं. कारण की कसं आहे ते जे पिकांना पिकाची मुळं आहेत, जी खाली डायग्राम बघितली, तर पिकाची मुळं ह्या गॅप मधलं पाणी शोषू शकतात. मात्र जे मातीच्या कणांना चिकटलेलं असतं ते मुळं शोषू शकत नाहीत. त्याला आपण पुढं आहे ते हायग्रोस्कोपिक वॉटर म्हटलं जातं. तर ते मातीच्या कणांच्या भोवती वेपर फॉर्म मध्ये असतं. त्याला हायग्रोस्कोपिक वॉटर असं म्हटलं जातं. ते -31 बार पेक्षा म्हणजे कसं आहे सगळ्यात जास्त पाणी कधी असणार आहे सुरुवातीला तर पाणी ज्यावेळी मायक्रो आणि मॅक्रोस्पोर्स हे दोन्ही भरलेले असणार आहेत. म्हणजे त्यावेळी हे तिन्ही पण असणार आहेत. जसं जसं ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे फोर्स कमी होणार म्हणजे ज्यावेळी सॅच्युरेशन होतं त्यावेळी वॉटरचे जे फोर्स आहे तो 0 असतो. जसं जसं ग्रॅव्हिटीमुळे पाणी खाली जाणार आहे त्यावेळी हे ग्रॅव्हिटेशनल वॉटर पहिल्यांदा खाली जाणार. त्याच्यानंतर कॅपिलरी वॉटर हे राहणार. त्याच्यापेक्षा आणखी पाणी कमी झालं. पाणी कमी झालं तर काय होणार आहे? पाण्याला काय असणार आहे? जास्त टेन्शन लावावं लागणार ते धरून ठेवण्यासाठी. तर ते जर आणखी पाणी कमी झालं तर ते पाणी कशाच्या स्वरूपात असणार आहे? वेपर स्टेटमध्ये असतं. वेपर म्हणजे पाणी कणांना अतिशय वेपर फॉर्म मध्ये चिकटलेलं म्हणजे त्याच्या वेपर फॉर्म मध्ये असतं. तर त्याला हायग्रोस्कोपिक वॉटर असं सुद्धा म्हटलं जातं. ते अतिशय कमी पाणी असतं. सुरुवातीला सगळी भरलेली असतात, नंतर कमी होतं, आणखी कमी होतं. तर ते -31 बार्सला ते टेन्शननं ते रिटेन केलेलं असतं. आता अवेलेबल वॉटर, कॅपिलरी वॉटर -1/3 बार टू -31 बार आहे. त्याचबरोबर अवेलेबल वॉटरची डेफिनेशन बघा ही विचारतील. -1/3 टू -15 बार.
त्या -15 बारला परमनंट विल्टिंग पॉईंट म्हणतात. परमनंट विल्टिंग पॉईंट, परमनंट विल्टिंग पॉईंट आणि अल्टिमेट विल्टिंग पॉईंट दोन आहेत. -31 बारला अल्टिमेट विल्टिंग पॉईंट म्हटलं जातं आणि -15 बारला परमनंट विल्टिंग पॉईंट म्हटलं जातं. तुम्हाला नसेल कुठे लिहिलेलं तर लिहून घ्या ते. -15 बारला परमनंट विल्टिंग पॉईंट म्हटलं जातं. का? तर जसं म्हटलं की ग्रॅव्हिटेशनल वॉटर बाहेर निघून गेलं, कॅपिलरी वॉटर मध्ये पण पाणी कमी कमी होत जाणार नंतर पुढे पुढे जसं, त्यामुळे पाणी होल्ड करायला जास्त टेन्शन लागणार. मग -15 बारला काय असणार आहे, पाणी कमी असणार आहे ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये, म्हणजे त्यामुळे काय असणार आहे, झाडं वाळायला सुरुवात होते. मात्र त्या -15 बार प्रेशरला जर आपण पाणी दिलं तर झाडं वाचू शकतात. म्हणजे आता बघा, झाड सुकलेलं असतं आणि आपण पाणी दिलं तर ते पुन्हा काय होतं, फुलतं. म्हणजे पुन्हा ते ताजंतवानं टवटवीत होतं. ते परमनंट विल्टिंग पॉईंट म्हणजे -15 बार्सला. आणि त्याच्यापेक्षा जर आणखी 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 पाणी कमी होत गेलं, -31 बार मध्ये गेलं, तर त्यावेळी अल्टिमेट विल्टिंग पॉईंट, त्यावेळी पाणी देऊन पण काय उपयोग होत नाही, पूर्ण झाडं सुकून गेलेली असतात. तर त्याला -31 बारला हे अल्टिमेट विल्टिंग पॉईंट म्हटलं जातं आणि -15 बारला परमनंट विल्टिंग पॉईंट. ही अवेलेबल वॉटर कधी असतं, म्हणजे हे त्या दरम्यान 1/3 बार टू -15 बार्स ह्याच्यामध्ये हे पाणी अवेलेबल असतं. त्यालाच फील्ड कॅपॅसिटी असं सुद्धा म्हटलं जातं. या अवेलेबल वॉटरला फील्ड कॅपॅसिटी असं सुद्धा म्हटलं जातं. ज्यावेळी जे ग्रॅव्हिटेशनल वॉटर कशामध्ये, जे मॅक्रोस्पोर मध्ये पाणी असतं ते ग्रॅव्हिटेशनल पूलनं खाली निघून जातं. ठीक आहे. तर ते आता हे आपण स्टडी केलेलं आहे. फील्ड कॅपॅसिटीच्या खाली बघितलेलं आहे. मायक्रोस्पोर्स फिल्ड विथ वॉटर, म्हणजे मॅक्रोस्पोर मधलं पाणी ग्रॅव्हिटेशनल पूर्ण ओढून घेतल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे मायक्रोस्पोर मध्ये, तर ते त्याला फील्ड कॅपॅसिटी असं म्हटलेलं आहे. आणि इथं खाली दिलेलं आहे विल्टिंग पॉईंट -31 बार. मात्र परमनंट विल्टिंग पॉईंट -15 बार, अल्टिमेट विल्टिंग पॉईंट -31 बार आहे. ठीक आहे. हे सॉइल टेम्परेचरचं एक थोडस चिकटवलेलं होतं ते. जर्मिनेशन 15 ते 18 डिग्री सेल्सिअस असेल तर विंटर सिरियसला त्यांचं जर्मिनेशन चांगलं होतं. मेजला 32 डिग्री सेल्सिअस असेल तरी जर्मिनेशन चांगलं होतं. मेज आपण जून जुलै मध्ये लावतो, व्हीट आपण ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये लावतो. आपण शुगर केन साठी -30 डिग्री, सॉरी मायनस नाही, 30 डिग्री टेम्परेचर लागतं जर्मिनेशन साठी. म्हणून बघा, जसं फेब्रुवारी मध्ये 30 असणं कधी पॉसिबल होणार नाही, त्यामुळं तिथं उगवणी होऊ शकणार नाही याचे शुगर केनचे. ठीक आहे. ठीक आहे, पाठ करायची गरज नाही, फक्त एक जनरल अंडरस्टँडिंग ठेवा त्यामुळं. ठीक. आता तुमची क्वेश्चन तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून ठेवा, कशामध्ये, चॅट बॉक्स मध्ये किंवा नंतर विचारा. मी आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतो. एक दुसरी पीडीएफ ओपन करा, म्हणजे यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा. ठीक आहे, ओपन केली असेल तर आपण सुरुवात करतो. पहिला क्वेश्चन आहे, पिकांची पाण्याची गरज कशाशी संबंधित असते. हा वॉटर मॅनेजमेंटचा क्वेश्चन आहे, पण इथं पण रिलेटेड आहे तो. जमिनीमध्ये किती इव्हॅपोरेशन होतं आणि ट्रान्सपिरेशन, म्हणजे ट्रान्सपिरेशन म्हणजे वॉटर लॉस थ्रू म्हणजे प्लांट्स मुळे जे होतं त्याला आपण ट्रान्सपिरेशन, आणि वॉटर लॉस थ्रू वॉटर लॉस इव्हॅपोरेशन मुळे लॉस होतं, म्हणजे टेम्परेचर वाढल्यामुळं पाण्याची वाफ होते आणि ते लॉस होतं, त्याला इव्हॅपोरेशन म्हणतो. ट्रान्सपिरेशन मध्ये झाडांमुळं कॅनॉपी जातं, त्याला इव्हॅपोट्रान्सपिरेशन म्हणतात. आता चुकून आलेला आहे क्वेश्चन त्याच्यामध्ये. आता आपण खाली बघू. आता बघा, दुसरा क्वेश्चन आहे, साधारण जमिनीची सच्छिद्रता किती असते. इंग्लिश मध्ये, व्हॉट इज द जनरल रेंज ऑफ सॉइल पोरोसिटी. पोरोसिटी मगाशी बघितलं की आपण बघितलं की जनरल रेंज मॅक्झिमम 60% पर्यंत असते. मॅक्झिमम कमी झाली तर 30% पर्यंत असते. म्हणजे जनरल रेंज किती आहे, 30 ते 60%. अतिशय कमी पण 10% पण कमी होऊ शकते, पण जनरल रेंज आहे. म्हणजे जसं टेम्परेचर जर सांगितलं 25 ते 35, तसं जनरल रेंज 30 ते 60% आहे. हे पाठ करून ठेवा, कारण की 60 ते 70% जर सच्छिद्रता असली तर त्याच्यामध्ये
खूपच क्लेचं प्रमाण कमी असणार आहे. तर इथं 30 ते 60% हे उत्तर आहे. पोरॉसिटी कसं काढतात ते आपण बघितले. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे 2014 मध्ये विचारलेला आहे. तर याच्यामध्ये इंग्लिशमध्ये वाचतो मी. सँडी सॉइल हॅव मोर पोरॉसिटी दॅन क्ले सॉइल. Clay soil had more water than sandy soil. Clay soil had more water than sandy soil. आणि पहिलं स्टेटमेंट आहे सँडी सॉइल हॅव मोर पोरॉसिटी दॅन क्ले सॉइल. कुठलं बरोबर आणि चूक विचारलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट चूक आहे. इथं काय पाहिजे क्ले सॉइल हॅव मोर पोरॉसिटी दॅन सँडी सॉइल असं पाहिजे होतं स्टेटमेंट. ते फक्त उलट फिरवलेलं आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. क्ले सॉइल हॅड मोर वॉटर दॅन सँडी सॉइल कारण की तिथं मायक्रोस्पोरचं प्रमाण जास्त आहे क्ले सॉइल मध्ये. ते वॉटर होल्डिंग करून ठेवतात. तर ए इज फॉल्स, बी इज ट्रू. वालुकामय मातीमध्ये चिकन मातीपेक्षा हे मराठीतलं वाचून घ्या. ठीक आहे. आता जमिनीचा पोत म्हणजे मराठीमध्ये मातीच्या खनिजांची रचना, मातीच्या कणांची रचना, सेंद्रिय पदार्थांची रचना यापैकी काही नाही. सॉइल स्ट्रक्चर रेफर्स टू रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सॅन्ड, सिल्ट आणि क्ले. तर रिलेटिव्ह प्रोपोर्शन आहे का इथं? नाहीये. अरेंजमेंट ऑफ सॉइल मिनरल्स चूक. अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल म्हणजे काय? सॉइल स्ट्रक्चर आहे. अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल हे उत्तर काय? 2 नंबरचा ऑप्शन आहे सॉइल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. अरेंजमेंट ऑफ सॉइल मिनरल्स हे काय चुकीचं ऑप्शन आहे. अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर चुकीचं ऑप्शन आहे. इथं पाहिजे होतं काय? अरेंजमेंट ऑफ काय ते रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सॅन्ड, सिल्ट अँड क्ले इज नोन ॲज सॉइल स्ट्रक्चर. ओके. ठीक आहे. आता बरेच का आता 2 दिवस आपण तो बघितलाय की ऍसिडिक सॉइल आर फॉर्मड ड्यू टू लिचिंग ऑफ. आता हे केमिकल प्रॉपर्टी आहे. तरी पण आपण उद्या बघू वाटल्यास हा क्वेश्चन. ठीक आहे. तरी पण तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे लीच होतात त्याच्यामधून ऍसिड सॉइल मध्ये. आणि तिथं Fe आणि अल्युमिनियमचं प्रमाण जास्त असतं कारण की ते लीच होत नाहीत. नंतर कॅल्शियम, सोडियम हे विरघळतात पाण्यामध्ये, मॅग्नेशियम, आणि ते पाण्याबरोबर वाहून जातात. त्यामुळं ऍसिडिक सॉइल मध्ये हे यांचं काय होतं लिचिंग होतं आणि त्यामुळे ऍसिडिक सॉइल फॉर्म होतं. तो केमिकल प्रॉपर्टी आहे ती. ठीक आहे. आता मग असे एक प्रश्न सांगितलं होतं की पोरोसिटी जर 50% आहे तर वॉइड रेशिओ किती असेल? आता रेशिओ म्हणजे दोघांचं कंपॅरिझन असतं. आता पोरोसिटी 50% आहे. मग आता उरलं काय असणार आहे? सॉलिडचा व्हॉल्यूम किती असणार आहे? 50%. 50% भागिले 50%. वॉइड रेशिओ काय असणार आहे? 1 असणार आहे. म्हणजे जेवढी पोरोसिटी असणार आहे आणि त्याच्या भागिले सॉइल, जेवढी पोरोसिटी जास्त असणार आहे तेवढा वॉइड रेशिओ जास्त असणार आहे. जर 60% झालं तर वॉइड रेशिओ एकापेक्षा जास्त असणार आहे. जर इथे 40% झालं तर एकापेक्षा वॉइड रेशिओ कमी असणार आहे. हे सिंपल आहे. एवढंच लक्षात ठेवा. 50% असलं तर 1 असतो. 50% पेक्षा जास्त असेल तर 1 पेक्षा जास्त होईल. 50% पेक्षा जास्त कमी असेल पोरोसिटी तर 1 पेक्षा कमी येईल. ठीक आहे. आता मोस्ट कॉमन मायक्रोऑर्गॅनिझम ग्रोथ इन बेस्ट द पीएच रेंज. उद्या बघू आपण हे केमिकल प्रॉपर्टी ऑफ सॉइल आहे ते. ठीक आहे. आता हा पुढचा प्रश्न घ्या. गुड लोमी सॉइल कंटेन अबाउट -% सिल्ट. आता तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की लोमी सॉइल मध्ये सिल्टचं प्रमाण हे जास्त असणार. सिल्ट 10 ते 20 हे कमी झालं ना, ते कमी चूक. 20 ते 30 ते पण चूक आहे. 30 ते 50% असतं. जर लोमी सॉइल हे तुम्हाला सांगितलं होतं की लोमी सॉइल हे कशासाठी ते मग सांगितलं की आयडियल प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट आणि क्ले यांचं जर प्रमाण असेल तर त्याला कसं आहे आयडियल प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ट, क्ले असणार आहे. म्हणजे किमान काय असणार आहे? आपण म्हटलं आयडियल प्रोपोर्शन म्हणजे 35-35-35 म्हटलं तर 105 होतं. पण 33-33 म्हणू तर ते कसं आयडियल प्रोपोर्शन म्हणजे कुठेतरी जुळायला पाहिजे. आयडियल प्रोपोर्शन समजा ते 40-40-20 असू शकतं किंवा काही प्रोपोर्शन, पण ते लोमी सॉइल मध्ये कसं असणार आहे? 30 ते 50% काय आहे हे सीडचं प्रमाण असणार आहे.
हे जो मग अशी टेक्स्चरल चार्ट दिला होता बघा 12, त्यामध्ये ते हे दिलेलं असणार आहे याचं प्रमाण. ठीक आहे, असा एखादा एक्सेप्शनल क्वेश्चन पण येऊ शकतो. ते स्ट्रक्चरल क्लासेस पाठ करण्यात बसण्यापेक्षा आपण एक जनरल अंडरस्टँडिंग लावायचं की लोमी सॉइल मध्ये लोमचं प्रमाण जास्त असणार आहे. मग असं सांगितलं तसं लोमचं प्रमाण हे जास्त असणार आहे. मग इतकं जर जास्त झालं तर त्याला सिल्ट म्हटलं असतं. 60 ते 75 असेल तर त्याला सिल्ट म्हणतात. लोम मध्ये दोघांचं तिघांचं प्रमाण हे आयडियल असतं, त्यामुळे त्यापेक्षा थोडंसं कमी, असं एक जनरल लॉजिक लावून तो सुटला असता प्रश्न. ठीक आहे, आपण केमिकल प्रॉपर्टीचा प्रश्न पुढचा त्याच्या खाली घ्या, तो पण केमिकल प्रॉपर्टीज आहे. त्याच्या खाली घ्या आता. ठीक आहे, आता पुन्हा तो विचारलाय द टोटल स्पोर स्पेस इन सँडी सॉइल. आता मी मग सांगितलं होतं तसंच, मोर दॅन क्ले चूक, लेस दॅन क्ले बरोबर, इक्वल टू क्ले चूक. ठीक आहे, वालुकामय मातीमध्ये एकूण रंध पोकळी म्हणजे खूपच अवघड आहे. पोर स्पेसिस छिद्रांनी व्यापलेली जागा ही चिकन मातीपेक्षा कमी असते. 2016 मध्ये प्रश्न विचारलेला. ठीक आहे, त्यानंतर अट्रॅक्शन खाली प्रश्न, अट्रॅक्शन अप टू सिमिलर पेजेस इज टर्म्ड ॲज dissimilar, sorry, attraction of two dissimilar pages is termed as adhesion. अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर असेल तर त्याला काय म्हणायचं, कोहेजन. रिपल्शन म्हणजे काय तर ते रिपल्शन होतं म्हणजे दूर खेचलं जातं. ठीक आहे, तर ऍडेजन आणि कोहेजन खूप महत्वाचे आहेत आपल्याला. आता हा महत्वाचा प्रश्न होता, तो जो बऱ्याच पुस्तकांमध्ये नव्हता. ऍज पर द युनायटेड स्टेट्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर डायमीटर ऑफ मीडियम सँड. आता मीडियम म्हणजे मीडियम मध्ये बघा तर आपल्या चार्ट मध्ये बघितलं तर 0.25 ते 0.50 ते मीडियम आहे. त्यापेक्षा फाईन असेल तर 0.25 ते 0.10 पर्यंत ते फाईन आहे. बरोबर आहे, आणि सुरुवातीचे 2 mm पासून होते, 2 ते 1, परत 1 पासून 1 ते 0.5, त्यानंतर परत कोर्स, व्हेरी कोर्स, त्या बघितलं ना, व्हेरी कोर्स, कोर्स, त्यानंतर मीडियम येतो. तर मीडियम 0.5 ते 0.25 इतकं होतं. या पुढचं होतं 0.25 ते 0.10 फाईन सँड, आणि व्हेरी फाईन म्हणजे 0.10 ते डायरेक्ट तुम्ही काय करू शकता 0.02 असं, सॉरी 0.02. ओके. आता ह्याच्यात लॉजिक कसं लावता येत होतं, तर मीडियम सँड आहे. आता हे 0.05 ते 0.02 हे कसं आहे, सील्डचं आहे. सील्डचं हा ऑप्शन उडाला असता, कारण की 0.02 हा क्लेचा येऊ शकतो, क्लेचा. याच्यापेक्षा कमी असेल तर क्ले, आणि हा सील्डचा आहे, हा उडाला असता ऑप्शन. 2 ते 1 हा पण नाहीये. 1 ते 1.5 हा तर हेच आहे, कोर्सचा आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं पाठांतराचीच गरज होती. ठीक आहे, हे पण पुढचं केमिकल प्रॉपर्टी आहे, उद्या बघणार आहोत. ठीक, हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ऑर ह्युमस इन सॉइल इन ऑप्टिमम अमाऊंट इम्प्रूव्ह. जर ऑर्गॅनिक मॅटर ऑर ह्युमस असेल तर काय वाढणार आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. येस. रेट ऑफ इनफिल्ट्रेशन, जमीन भुसभुशीत झाली तर काय होणार आहे, पाण्याचा जो रेट आहे, इनफिल्ट्रेशन, इन म्हणजे आत, आत पाणी आत येतं जमिनीमध्ये, त्याला इनफिल्ट्रेशन लक्षात ठेवा. जे डाऊनवर्ड मुवमेंट असेल तर त्याला पर्कोलेशन म्हणतात, सॅच्युरेशन सॉइल म्हणतात, आणि होरिझॉन्टल तर सीपेज. तर रेट ऑफ इन्फ्लेशन काय, इनफिल्ट्रेशन वाढणार आहे. पोरोसिटी, ऑब्विसली पोरोसिटी वाढणार आहे, भुसभुशीत असल्यामुळे मी तिथे हवा खेळती राहणार, त्यामुळे स्पोर स्पेसेस वाढणार आहे. ए बी सी तिन्ही ऑप्शन आहेत. ठीक आहे, आता बघा सॉइल स्ट्रक्चर पुन्हा विचारला, तिथं ऑप्शन मध्ये नव्हता, हा रिपीट झाला बघा. तर मगाशी तिथं ऑप्शन मध्ये सॉइल स्ट्रक्चर नव्हता, आता इथं आला बघा, डायरेक्ट तसंच विचारला. रिलेटिव्ह पर्सेंटेज ऑफ सँड, सिल्ट आणि क्ले इन सॉइल इज नोन ॲज सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चर म्हणजे अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल. सॉइल पोरोसिटी म्हणजे हवा आणि पाणी यांचे जे प्रमाण आहे त्याला पोरोसिटी म्हणतात. सॉइल डेन्सिटी आपण बघितलं, घनता, मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे,
आता पुढचा पर्याय आहे, चूज द करेक्ट ऑफ आन्सर फ्रॉम द फॉलोइंग. इन क्ले सॉइल वॉटर अँड एअर मुवमेंट इज रेस्ट्रिक्टेड. वॉटर अँड एअर मुवमेंट इज रेस्ट्रिक्टेड. दुसरा ऑप्शन आहे, दुसरा पर्याय, सॉरी, दुसरं स्टेटमेंट आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ क्ले सॉइल इज हाय. आता हे तर स्टेटमेंट बरोबर आहे. आता पहिल्या स्टेटमेंटचा विचार करा. इन क्ले सॉइल वॉटर अँड एअर मुवमेंट इज रेस्ट्रिक्टेड. येस, कारण की तुम्हाला मगाशी एक वाक्य सांगितलं होतं की क्ले सॉइल मध्ये म्हणजे चिकन माती आहे त्याच्यामध्ये इनफिल्ट्रेशन रेट हा कमी असतो, कारण की त्याच्यामध्ये पाणी लवकर झिरपत नाही. तेच मात्र तुम्ही सँडी सॉइल मध्ये बघितलं, पाणी ओतल्याबरोबर सँड मध्ये मुरतं. ते जर तुम्ही चिकन मातीमध्ये पाणी ओतलं तर लगेच मुरत नाही. त्यामुळं द क्ले सॉइल मध्ये वॉटर अँड एअर मुवमेंट इज रेस्ट्रिक्टेड. ओके, ठीक आहे. आता मग सांगितलं जमिनीची घनता डॅश डॅश या एककामध्ये मोजतात. बल्क डेन्सिटी इन सॉइल ऑफ सॉइल इज मेजर्ड इन ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. जमिनीच्या पुढचा प्रश्न, व्हॉट इज द डायमीटर ऑफ सील्ड सॉइल पार्टिकल. हा, आता हे बघा प्रश्न विचारलेला आहे. तर सील्ड पार्टिकलचं कसं आहे, आता बघा 2 mm ते 0.02 mm पर्यंत काय असतं, सँड पार्टिकल असतात, फाईन सँड. आणि 0.02 ते 0.002 mm ह्याच्यापेक्षा सिल्ट असते. आणि सगळ्यात क्ले कधी असतं, 0.002 mm पेक्षा जर डायमीटर कमी असेल तर त्याला आपण क्ले पार्टिकल असं म्हणतो. त्यामुळे हे 3 पाठ करा, त्याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. आपण ह्याच्या खालचा क्वेश्चन पण सॉइल केमिकल प्रॉपर्टीज आहे, त्याच्या खालचा पण केमिकल प्रॉपर्टीज आहे. त्याच्या खाली घ्या सगळ्यात शेवटचा. आता हा बघा रिपीट झालेला क्वेश्चन आहे 2019 ला, आणि हा काहीतरी सॉइल टेक्स्चरचा क्वेश्चन 2015 ला 17 ला विचारलेला आहे, 17 ला, आणि त्याच्या अगोदर 2014 ला काहीतरी विचारलं. 3 वेळा तो क्वेश्चन रिपीट झालेला आहे सॉइल टेक्स्चरचा. त्यामुळे रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सॉइल पार्टिकल सँड सिल्ट क्ले इज नोन एज सॉइल टेक्स्चर. बिंदास मारायचं, ठीक आहे. आजचा संपलेला आहे, आणि तुम्हाला काही शंका असेल तर विचारू शकता किंवा मेसेज करू शकता, त्याचा आन्सर देऊ शकतो. अजित बोला. हॅलो सर, आवाज येतो माझा? हा बोला. सर, तुम्ही क्रॉपिंग इंटेन्सिटी वाढवली आपण, तर सॉइलची पोरोसिटी इथं कमी होते असं आपण नोट्स मध्ये लिहिलंय. पण ते सर जर मुळं जर जास्त असेल तर ती सॉइलची भुसभुशीतपणा जास्त होतो. तर आपण असं जनरली आपण बघतो, तर मग इथं वाढलं पाहिजे होतं ना? नाही, ऐकून घ्या. जर तुम्ही जर मुळं बघितलं तर मुळं काय करतात, सॉइलला धरून ठेवतात बघा, बरोबर आहे. मातीच्या कणांना धरून ठेवतात, कॉम्पॅक्ट होतात. जर ऑर्गॅनिक मॅटर ऍड केलं तरच ती लूज होते, किंवा त्यात मायक्रोइझम अर्थवर्म किंवा गांडूळ वगैरे असेल तरच ती लूज होते. तुम्ही बघा, जर तुम्ही खाली उकरायला जावा, जर उकरताना जर मुळं असतील तर ते सहजासहजी तुम्हाला तुम्ही उकरायला गेल्यानंतर माती, तर तुम्हाला मुळं उकरू देतात का? बघा, नाही देणार, तुम्हाला सहजासहजी येणार नाही, बरोबर ना? तुमच्या प्रश्नाचं उत्तर तसंच आहे की ते सॉइल कसं आहे, ते स्पेस कमी करतं, ते एकत्र धरलं जातं, कॉम्पॅक्ट होते सॉइल. तुम्ही गुगलवर पण सर्च करा, हेच आन्सर मिळेल तुम्हाला की जेवढी कॉपी सतत जर घेतलं ना तर ते कॉम्पॅक्ट होते सॉइल. ठीक आहे, म्हणजे माझ्या अजून एक जेवढं मला विचारतो. हा हा बोला अजून एक बोला. क्वेश्चन विचारतो सर. हा आपण बोला. जनरली ते प्रेशर आपण जे मेजर करतो, मायनस मध्ये सर जितका मायनस कमी असतो तितकं प्रेशर जास्त असते, म्हणजे बाय डेफिनेशन, म्हणजे ते आपण नंबर सिस्टीम बघतो. तर -1/3 म्हणजे काय त्यापेक्षा होतंय, जास्त सॅच्युरेशन जे वॉटरचं सॅच्युरेशन व्हायला जेवढी एनर्जी लागते ती झिरो पोटेन्शियल आहे, असं ते जे पुस्तकांमध्ये तर दिलेलं आहे. मला पण इतकं तुम्हाला एक्सप्लेन नाही करता येणार त्याचं, कारण की त्याचं मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट टाकतो ते, कारण की प्युअर वॉटर आहे, प्युअर वॉटर इज हेल्ड इन, म्हणजे हायपोथेटिकल प्लेस मध्ये तुम्ही एखाद्या जर धरला
तर इज नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन इट. जर त्याच्यावर कोणताही फोर्स ऍक्टिंग नसेल तर त्याला कपॅसिटी टू डू वर्क म्हणजे त्याला पाणी धरून ठेवण्यासाठी जे काय वर्क लागतं त्याला झिरो मानलं जातं. म्हणजे जर कुठलाही फोर्स त्याच्या वॉटरवर कॅरी होत नसेल तर त्याला ते वॉटर रिटेन करायसाठी जी फोर्स लागतो त्याला झिरो मानलं जातं. पण ज्यावेळी आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अप्लाय केला जातो तर त्याला काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्याला ओढायला खूपच कमी ताकद लागते त्यामुळे तो मायनस मध्ये जातो. मायनसमध्ये वॉटर इज जे वॉटर हेल्ड केलं जातं सॉइल पार्टिकलमुळं तर ते त्याच्यामध्ये काय असतात किंवा त्याच्यामध्ये सॉल्ट असतील किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतील तर ते जी ऍबिलिटी टू डू वर्क म्हणजे होल्ड करायसाठी जी हे लागतं पोटेन्शियल इज रेस्ट्रिक्टेड त्याचं रेस्ट्रिक्शन होतं त्यामुळे त्याला कसं लागतं की वॉटर पोटेन्शियल ऑफ सॉइल ऑलवेज निगेटिव्ह. त्यामुळं म्हणजे वॉटर पोटेन्शियल मी तुम्हाला रेड्डीचा जो एक आहे ना स्क्रीनशॉट टाकतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. ठीक आहे. अजून एक सर विचारायचं होतं. हा बोला. सर जनरली आपण बिल्डिंग पॉईंट म्हणतो त्यावेळी आपला परमनंट बिल्डिंग पॉईंट आन्सर असतं ना आणि ते अल्टिमेट बिल्डिंग पॉईंट जे असं आपण म्हणतो की -31 ATMचं पण जनरली हा परीक्षेत क्वेश्चन आला बिल्डिंग पॉईंट ते -15 ATMच लिहिलं पाहिजे ना. हा परमनंट असेल तर -15 आणि अल्टिमेट असेल तर -31. स्पेसिफिक विचारलं नसेल तर मग कुठं जायचं आपण म्हणजे तसं नाही विचारणार परमनंट बिल्डिंग पॉइंटच विचारणार तुम्हाला शक्यतो. तेच. अभिजित राजपूत. अभिजित राजपूत डाऊट विचारा. कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. सर आजचं लेक्चर खूप छान झालं बरं का. मी पर्सनली प्रत्येक वाक्य ऐकत होतो बघत होतो. ठीक आहे मला वाटतं बाकीच्यांना पण आवडलं असेल. ठीक आहे कुणाला काही डाऊट असेल तर विचारा अदरवाईज आपण लेक्चर एंड करूया. ग्रुपवर पण मेसेज टाकू शकता मग मी तुम्हाला आन्सर देईन. ग्रुपवर पण विचारू शकता. हो नाही आजचं सर खूप मस्त झालं लेक्चर. मला इन डिटेल मी खूप दिवस झाला ऐकलं नव्हतं. आज तुमचं इन डिटेल ऐकलं आणि नोट्स समोर होत्या. 1 बाय 1 गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे उद्या आपण सॉइलची केमिकल प्रॉपर्टी आणि प्रॉब्लेमॅटिक सॉइल बघू. त्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा घेऊ म्हणजे तो आपला जो सिलेबसला पॉइंट आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल कारण की तो सॉइलच्या केमिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. म्हणजे सॉइलचा पीएच कसा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो म्हणजे सॉइलचा पीएच कमी झाला की ऍसिडिटी वाढते. जर पीएच वाढला तर अल्कलिनिटी वाढते. त्याच्या रिलेशन मध्ये ते सॉइलचं पीएच आहे कॅटोनेक्शन कॅपॅसिटी ते ज्यावर प्रश्न आलेले आहेत. तर उद्या आपण तो डिस्कस करू आणि प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणजे ऍसिड सॉइल अल्कलिनिटी सलाईन सॉइल अल्कलाईन सॉइल कशामुळे तयार होतात त्यानंतर त्या पुन्हा त्याचा पीएच 7च्या जवळ आणण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात. बफरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल कशी आपण वाढवू शकतो. त्यानंतर ते जे कोणते कोणते फर्टिलायझर वापरले जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे आता कसं हे सगळं आपण उद्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये बघू आणि तुम्ही वाचून घ्या म्हणजे मी तुम्हाला आता त्या केमिकल प्रॉपर्टीच्या नोट्स ते पाठवेल मी तुम्हाला आता नाही तर उद्या सकाळी पाठवेल. तुम्ही दिवसभरात वाचून घ्या आणि त्याच्यावर आपण संध्याकाळी डिस्कशन घेऊ. त्याच्यामध्ये काही बेसिक सिंपल क्वेश्चन विचारलेले आहेत तर ते पण बघून घ्या. चालेल ओके ठीक आहे थँक्यू. आपण लेक्चर एंड करतोय. फक्त ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी आज घेऊन घ्या आणि उद्यापासून आपले सगळे लेक्चर हे प्रायव्हेट ग्रुपला होतील. ठीक आहे थँक्यू श्रीधर सर आणि थँक्यू सगळ्यांना. ओके मी एंड करतो सेशन. अजिंक्य पाटील काय विचारायचंय का? अजिंक्य पाटील ठीक आहे मला वाटतं कुणाला काही डाऊट नाहीये. श्रीधर सर थँक्यू. ओके चालेल.